जे रोज सांगतायत प्रत्येकाने 10 जण तरी ऍड करा, तर अजूनही बरेच जण करत नसतील तर ते करावेत. हो, बरोबर. मी सर्वांना शुभेच्छा. कधी काही कोणालाही गरज लागली, भासली, काही अडचण असेल तर तुम्ही एनी टाइम संपर्क करू शकतात. धन्यवाद. थँक्यू सर. धन्यवाद सर. थँक्यू सर. थँक्यू सर. तुमचा पण सहभाग खूप महत्वाचा होता. सर व्हाईस प्रिन्सिपल आहेत नाशिकच्या कॉलेजला, फार्मसीच्या. कॉलेजचं नाव माझ्या लक्षात नाही. अजून कोणाला काही बोलायचंय? अजून कोणाला बोलायचं आहे? बोला बोला, बिंदास बोला. बोलणं सुरू करा. बोलल्याशिवाय नाही जमणार. वेळ जातो ना तेवढाच. Am I visible and audible, everyone? Yes. येस सर. ओके. बोला ना, काय काय बोलायचं होतं सगळ्यांना. ते बऱ्याच काही शंका होत्या की कधी होईल, काय होईल, है ना. सर मला असं वाटतं की कृष्णा राठोड सरनी बोलावं, कारण की ते पश्चिम बंगालमध्ये असताना सुद्धा त्यांनी प्रयत्न केले त्या ठिकाणी. कृष्णा राठोड सर. ते पश्चिम बंगालमध्ये जॉब करत असताना सुद्धा त्या ठिकाणाहून त्यांनी आपल्यासाठी प्रयत्न केले. बोला बोला. हॅलो. बोला बोला. सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार माझा. आणि ऋषिकेश सर आणि नाना धोने सर आणि सचिन भालेकर सर, अशा तिघांनी खूप चांगले लीड घेऊन आपल्याला ह्या खूप म्हणजे अतिशय एक इतिहास घडवण्यात खूप मदत केलेली आहे. कारण बऱ्याच दिवसापासून बघतोय आपण आपल्या फील्डमध्ये असे काही चांगले लोक आपल्याला मिळालेच नव्हते. आणि जे काही झालं ते आधी झालंय, पण आता जे नवीन मुलं आलेत चांगले म्हणजे होतकरू विद्यार्थी आहेत आणि हुशार आहेत मुलं, त्यामुळे ना आता सगळ्यांनीच आपल्याला चांगला प्रतिसाद दिला लढ्यामध्ये. आणि ह्यात तर ऋषिकेश सरांना खूप चांगलं लीड केलं आणि सगळ्यांनी थोडं थोडं आपल्या ज्या माध्यमातून काय होईना, ज्या परीनं होईना सगळ्यांनी आपल्याला हेल्प केली आहे. आणि एकजुटीनं आज युनिटीमुळे आपलं हे छोटंसं काय होईना एक इतिहास म्हणू शकतो आपण, तो इतिहास घडलेला आहे. आता तसं तर मी इकडे आहे, पण जेव्हा माझ्या त्यानं होत होतं तेवढे मी प्रयत्न केला. आणि हे चांगली गोष्ट आहे. सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन की आपल्याला हा यश आपल्या हाती आलेला आहे. पण आता इथं न थांबता आता जे बाकीचं थोडं का नाही 1% जो आपलं काम राहिलेलं आहे, तो काम आपण पार पडेपर्यंत सगळ्यांनी युनिटी ठेवायची आहे. आणि इथून पुढं काही पण असेल आपला फार्मसिस्टचा छोटा प्रॉब्लेम असेल, मोठा प्रॉब्लेम असेल, जे बी काही असेल, मग तो रिटेलर पासून असेल तर मग मोठ्या मोठ्या म्हणजे गव्हर्नमेंट जॉबमध्ये पण असेल, तर सगळीकडे आपण अशा युनिटीने लढूयात जेणेकरून आपल्या फार्मसी फील्डला पण कुठेतरी व्हॅल्यू आली पाहिजे. कारण आज बघतोय आपण एवढा मोठी जी महामारी आली होती कोरोना, ह्याच्यामध्ये नर्सला ह्यांना सगळ्यांना खूप चांगली व्हॅल्यू होती. त्यांना कोरोना योद्धा म्हणून पण घोषित करण्यात आलं होतं. पण आपल्या फार्मसिस्टला एवढे आपले म्हणजे बांधव वगैरे एवढे मेलेत, कारण ज्यांचं कोविडमुळे डेथ पण झाल्या काही लोकांचे, फार्मसी ऑफिसरचं त्यांचं. पण सरकारनं कुठे याची दखल घेतलेली नाहीये. सरकारने आपल्याला कोविड योद्धा म्हणून त्यावेळेस म्हणजे असं कोणी घोषित केलंच नव्हतं. तर ह्या गोष्टी कशामुळे होतात, तर आपल्यामुळेच होतात. कारण आपण ह्या गोष्टीकडे लक्ष देत नाही. छोट्या छोट्या गोष्टी आहेत असं म्हणतो का आपल्याला काय करायचं जाऊ द्या ना, जे होते जाऊ द्या, कोणाला काय करायचं असा विषय आहे. पण असं न करता इथून पुढे सगळ्यांनी एकत्र असत राहूयात. आता हा जो ग्रुप आहे टेलिग्रामवरचा, तो ग्रुप आपण असाच ठेवूयात. आणि काही पण कोणाचा पण प्रॉब्लेम असेल, मग रिटेलरचा असेल किंवा बाकीचं कोणाचा पण, तिथं आपण सगळ्यांनी म्हणून युनिटीनं काम करायला पाहिजे सगळ्या गोष्टीवर. जसं की आज बघा, आज आपण थोडं युनिटी. बरोबर. प्रत्येकानं प्रत्येक क्षेत्र आपल्या ज्या ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला नॉलेज आहे किंवा आपल्या नेटवर्क आहे, आपल्याला एखाद्याला जर अडचण असेल तर आपण एकमेकांनी मिळून ती सॉल्व्ह केली पाहिजे. म्हणजे ग्रुपवरती कुणाला जरी काही अडचण असेल तर आपण म्हणजे त्याने अडचण टाकायची त्या त्या जिल्ह्यातले, त्या त्या तालुक्यातले, त्या त्या
राज्यातील आपले जेवढी काही फार्मसी असतील, जेवढी शक्य होईल तेवढी प्रत्येकाला मदत करण्याचा प्रयत्न करायचा. हेच आपलं हे असेल. आपण जर कोऑपरेशननं पुढे गेलो तर खूप चांगला याचा एक इम्पॅक्ट तयार होईल सगळ्यांना. आणि आपल्याला काही कुठेही राजकारण करायचं नाही किंवा आपल्याला काही असं आपल्याला कोणाला इलेक्शन काही लढायचं नाही किंवा काहीच नाही. आपण आपल्यासाठीच आता खंबीरपणे एकमेकांच्या पाठीशी उभं राहू. खरंच खरंच हा सर. आणि कृष्ण सर हम्म. हा, आणि दुसरी गोष्ट काय माहितीये का, आता हम्म. मी पण ह्या गोष्टीवर लक्ष देऊन होतो की ड्रग इन्स्पेक्टरच्या काही दिवसात जागा येतील वगैरे. एवढं माहित होतं की फक्त जास्त काय माहित नव्हतं मला फक्त एवढं माहित होतं की आपण काय करू शकतो, RTI वगैरे करू शकतो. मला पण जास्त त्याच्यात नॉलेज नव्हता. आणि मेल वगैरे आणि ट्विट वगैरे बस आम्ही एवढं ठरवलं होतं. त्याच्या पलीकडे आम्हाला माहित नव्हता. पण जेव्हा आम्ही हा टेलिग्रामला बघितलं त्यावेळेस तिथून नाना ढोणे सर झाले, ऋषिकेश सर झाले, ह्यांचं जे बोलण्याचं जे हे होतं त्यातून दिसत होतं की ह्या लोकांना जे कोड वगैरे लॉ वगैरे आहेत हे जास्त माहिती आहेत. तर मी माझा स्वतःचा ग्रुप पण तयार केला होता, मतलब बॅटल फॉर ड्रग इन्स्पेक्टर म्हणून इलिजिबिलिटीसाठी. पण मी लगेच त्या ग्रुप मधून मुलांना तिकडे जॉईन करायला सांगितलं, म्हटलं या ग्रुपमध्ये या म्हणून. कारण की आता मी तर अदर स्टेटमध्ये राहतोय, मी प्रत्येक गोष्टी तिथे जाऊन केल्या नसताना, त्यामुळे मी हा ग्रुप तिकडे मग ट्रान्सफर केला. आणि सरांना खूप चांगलं लीड केलं याच्यामध्ये. आणि सर खूप म्हणजे तुमचं तर जितकं मानायला पाहिजे तेवढं तितकं कमी हे उपकार आहे आमच्या, असं तरी म्हटलं तरी चालतंय. खूप तुम्ही मदत घेतली सर, माहितीये का. नाही प्रत्येकानं तुम्ही मोटिवेट केलं म्हणून मी पुढे आलो. आपण याआधी पण DDHS वगैरे 2-3 प्रश्न मार्गी लावलेले आहेत. पण कसं होतं सगळ्यांचा सपोर्ट पण खूप आवश्यक असतो. आता पण एवढं आपल्याला यश मिळून सगळे फक्त लाईक करणारे, सपोर्ट करणारे होते आज अजून पण. पण आता अजून पण असं आहे की आता पुढे यायला सगळ्यांनी यायला पाहिजे. आता तुम्हाला विश्वास तर निर्माण झाला असेल ना की होऊ शकतं म्हणून. हॅलो सर. हा, आता विश्वास झालाय मुलांना की बा कोणी आपल्या फार्मसी फील्ड मध्ये पण आता काहीतरी होऊ शकतं. आता इथून पुढे असंच ठेवूया सर, आपण आता म्हणजे आपल्या फार्मसी फील्डला मागे पडू द्यायचं नाही आता बिलकुल. प्रत्येक नाही फील्ड नाही मध्ये आपण आपण पुढे उतरूया आता. एकत्रच काम करायचं. अजून कुणाला काही बोलायचंय, मत व्यक्त करायचंय, इन शॉर्ट करा. सर आलेत आपल्याला, जॉईन झालेत. श्री सन्मान्य गिरके साहेब ड्रग इन्स्पेक्टर बुलढाणा आपल्याला जॉईन झालेले आहेत. आपल्याला अजून कोणाकोणाला काही मत व्यक्त करायचंय का? आपण आज फार्मसीच्या या ड्रग इन्स्पेक्टरच्या परीक्षेच्या संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत. परीक्षेचं स्वरूप कसं असतं, त्यांच्या वेळेस कसं होतं. आता सरांनी 2008 ला परीक्षा दिली होती बघा. संयम कसा असतो बघा. 2008 ला सरांनी परीक्षा दिली आणि 2012 ला जॉईनिंग झाली सरांची. म्हणजे हे ड्रग इन्स्पेक्टर परीक्षा बऱ्याच वर्षापासून वादामध्येच आहे. म्हणजे पुण्याच्या हायकोर्टमध्ये कोणी केस करतं, काही रिझर्वेशनच्या याच्यावरती काय होतं. म्हणून हे थोडंसं चेंज होणं खूप आवश्यक होतं आणि युनाइट होणं पण आवश्यक होतं. त्यामुळं हॅलो. आज हा बोला. हा हॅलो, मी हा जयदीप सागडे या ग्रुपमध्येच आहे. मी हँडिकॅप कॅन्डिडेट आहे, अपंग आहे. तर ड्रग इन्स्पेक्टरच्या पोस्टसाठी हँडिकॅपला कसं म्हणजे रिझर्वेशन कसं असतं थोडं सांगा ना. सर्व सविस्तर ऍक्च्युली ते जाहिरातीमध्ये दिलेलं असतं. जर तसं असेल तर जाहिरात आल्यानंतरच कळेल आपल्याला. नवीन आता जाहिरात येणार आहे शुद्धीपत्रक होऊन, तर त्या जाहिरातीमध्ये या कळेल. या या जाहिरातीमध्ये पण आहे 3 पोस्ट आहेत, 3 वॅकन्सी आहेत हँडिकॅपसाठी. तर त्या 3 पैकी मी एका पोस्ट एका वॅकन्सीसाठी एलिजिबल आहे फिजिकली हँडिकॅप मध्ये, सेरेब्रल पॉल्सी मध्ये. तर रिझर्वेशन मिळतं का सर? हो, तुम्ही आता पीएच मधून जर अप्लाय केलं तर तुम्ही पीएच मध्येच अप्लाय होता ना सर. जर तुम्ही हॅलो. रिझर्वेशन कॅटेगरीतून घेणार, दोन्ही रिझर्वेशन नाही घेता येत. कुठलं पण एक घेता येत. हा हा, हा हा हा. थँक्यू. आपण चर्चा आहे ना, आपली चर्चा एकदा सरांचं एकदा एक मार्गदर्शन होऊ देऊ. मग सरांसोबत एक प्रश्न उत्तराचा तास होऊ देऊ. एक हा प्रश्न ठीक आहे. उत्तराचा थोडा वेळ झालं की मग नंतर आपले जे कॉमन प्रश्न आहेत तुमचे प्रत्येकाचे, की फॉर्म ऋषी कसा. सर, मला थोडं काही याच्याबद्दल सांगायचं. त्यांनी आता जो प्रश्न विचारला होता, 15 मे हा. जवळपास, मे जून जवळपास एक MPSC न विद्यार्थ्यांना जे काय जे शंका कुशंका आवाज येत नाहीये. हॅलो, तुमचा आवाज येत नाहीये. सर आवाज येत नाही तुमचा. माझा आवाज येतोय सर्वांना? हो सर, आम्ही हो सर. येस येस हा, हो सर. योगेश सरांचा आवाज कट झाला अचानक. हो. बहुतेक रेंज नाहीये त्यांच्याकडे. हा ठीक आहे.
सर आपण ओके, so, नंतर ऋषिकेश सर, चर्चा मी करूया. प्रोसीड करू का? कोण बोलतंय? हॅलो. राहुल. हा बोला ना सर, बोला. ओके, सो सर्वप्रथम नमस्कार सर्वांना. माझे नाव राहुल शिंदे. प्रथम सगळ्यांचे स्पेशली ऋषिकेश सर, पालेकर सर, नाना सर आणि आणखीन जे पर्सनल जे ऑन फील्ड होते या लढ्यामध्ये, आणि या सर्वांना खूप शुभेच्छा आणि खूप खूप धन्यवाद. या सर्व गोष्टीमुळे एकच लक्षात आले की युनिटी आणि ऍक्शन या दोन गोष्टी करू शकतात. आणि टू बी ऑनेस्ट, आपल्या प्रोफेशनमध्ये गव्हर्नमेंट जॉब ऑपॉर्च्युनिटी ऑलरेडी क्रायटेरिया परत ते एक्सपिरियन्स येतात. इव्हन एक्सपिरियन्स असून फक्त स्पेशली रिलेटेड टू मॅन्युफॅक्चरिंग. सर तुमचा आवाज थोडा कट होतोय, रेंज मध्ये या प्लीज. ओके, ठीक आहे. आता येतोय व्यवस्थित? हा येतोय, बोला. ओके. बोला आपल्या की गव्हर्नमेंट ऑपॉर्च्युनिटी खूप कमी असतात आणि ऍडिशनली असे क्रायटेरिया देतात ते मॅन्युफॅक्चरिंगचा किंवा QC रिलेटेड एक्सपिरियन्स पाहिजे. सो ते कुठेतरी पण पास आउट होतो, त्या सगळ्या गोष्टी त्यावेळेस आपल्याला अवेअर पुढे चालून कुठला एक्सपिरियन्स कुठल्या गव्हर्नमेंट जॉबच्या रिलेटेड क्रायटेरियामध्ये आहे. सो या गोष्टी पण मी घेतलंय ना, ते खूपच आहे. या सगळ्यांचे खूप आभार. हा असा चालू ठेवा. फायनल आपलं जे गोल आहे ते अचीव्ह होत नाही तोपर्यंत सोबत राहा, युनिटीने राहा, आणि दॅट्स इट. थँक्यू अगेन ऋषिकेश सर, स्टेट मेंबर आणि येस. वेलकम, ऑलवेज वेलकम. अजून कोणाला बोलायचंय? गिरकी सर आहेत का? हा आहेत ना सर. सर मी चालू देऊ सर, एक 10 मिनिटं कंटिन्यू करू शकता? हा, अजून काही कोणाला मत व्यक्त करायचंय? हॅलो. हा बोला. फॉरेस्टची बोला. ऍड एमपीसी मध्ये येते सर. हा. फॉरेस्टची ऍड जी येते एमपीसी मध्ये, त्यात इंजिनियरांना आणि बाकी बीएससी केमिस्ट्री वाल्यांना आलो आहे. फक्त आपण फार्मासिस्टना चालू करत नाही. ऍक्च्युली मी एमपीसी करतोय तेव्हा मला माहिती आहे सर. त्यासाठी थोडं आपण प्रयत्न केले तर थोडं बरं पडेल. नक्की आपण सीडीपीओ फॉरेस्ट आणि सीडीपीओ फॉरेस्टचे आणि फॉरेन्सिक सायन्स हे 3 याचे आपण मुद्दे घेणार आहेत. त्यांचे आपण ऑलरेडी सीडीपीओचं आपण ओएसडी आणि यांच्यासोबत बोलणं झालंय आपलं. तर आपल्याला त्यांना फक्त आता पत्रव्यवहार करायचा आहे. तो पण सुरू होईल उद्यापासून. चालेल, म्हणजे पुढची ऍड आली की आपल्या मुलांना पण भरता येईल फार्मसीच्या. येस. आपण प्रयत्न करू सर त्या बाबतीत. सेवा प्रवेश नियमात बदल करणं खूप अवघड आहे. त्यांच्या सेवा प्रवेश नियमामध्ये आता बदल करणं सुरू आहे, तर आपण त्यांना तसे पत्र देऊ सर सगळ्यांतर्फे. ठीक आहे. हा सर, सीडीपीओ मध्ये सध्या पत्रव्यवहार होणं गरजेचं आहे, कारण सध्या इन प्रोसेस आहे ते. कुठला सीडीपीओचा RR अपडेशन चालू आहे सध्या. हो. सर माधव सर, आज आपण फायनल करूया ते. माधव सर होते ना? हॅलो. हा नाही, मी आठवले सर होतो. अच्छा, विठ्ठल सर. हा, ओके. काय हरकत नाही. फायनल करूया सर. तुम्ही मला ड्राफ्ट पण पाठवले काही. हो. म्हणजे माझे 1-2 मित्र मंत्रालयामध्ये, त्यांच्याशी माझी चर्चा झाली होती. ते म्हटले होते एक पुढच्या महिन्यात म्हणजे 15 दिवसात ते होऊन जाईल. त्यामुळे तुम्ही जरा तुमचं पत्रव्यवहार फास्ट करा, असं तुम्हाला बोलला होता माझा मित्र. म्हणून मी नक्की सर, नक्की. काय हरकत नाही. करूया. अजून कोण आहे? कोणाला काही बोलायचंय? इन शॉर्ट. वॉन्ट टू स्पीक वरती रेज करायचं, म्हणजे मी इकडे अलो करेल तुम्हाला. याला प्रत्येकाला वेगवेगळे ऑप्शन आहे. संपत सर, कोणी बोलायचंय? बालाजी सर. हॅलो. ऋषिकेश. बोला. संपत मोरे बोलतोय मी. सर ऋषिकेश, सर्वात प्रथम तुझं अभिनंदन. तुझ्या टीमचं सगळ्यांचं नाही, खूप शुभेच्छा. तुम्ही अजून म्हणजे खूप चांगलं म्हणजे सगळ्या लोकांना एका प्लॅटफॉर्म वरती आणण्याचा प्रयत्न केला. तुम्ही भालेकर सर, अमित दोन्ही, आपलं पॅडी, हे सगळ्यांनी मिळून चांगलं एक इनिशिएटिव्ह घेतलंय.
अजून असंच एक आपण म्हणजे एक चांगलं हे करून जेवढं आपल्याला करता येईल तेवढं करूया. काय म्हणजे मदत लागली तर मी आहेच. फक्त जरा रिसर्च मध्ये असल्यामुळे टाइम आम्हाला कमी भेटतो. तरी पण आता मी जस्ट मेसेज बघितला, म्हटलं लाईव्ह बघूया म्हटलं कसं कसं काय. ठीक आहे, नक्की. अभिनंदन. नाही सर, सगळ्यांचं कलेक्टिव्ह एफर्ट्स आहेत, प्रत्येकाची मेहनत आहे. तुम्ही पण भरपूर प्रयत्न केले, आमदार हो. पडळकरांना भेटण्यासाठी भरपूर प्रयत्न केले. नक्की नक्की. हा हो, हा हो. हा चालेल, ओके, येस. थँक्यू. हा सर, ओके, थँक्यू. अजून काही कोणाला बोलायचं इन शॉर्ट? आय होप कृष्णा सर तुम्हाला बोलायचे आहे? आपण नंतर चर्चा करूया. आता आपण सरांबद्दल, गिरके सरांबद्दल ती थोडी माहिती देतो. आपल्या इथे आपल्या प्लॅटफॉर्मला मी सरांना फोन केला. सर म्हटलं आपल्या विद्यार्थ्यांना ड्रॅगन इन्स्पेक्टरच्या परीक्षेच्या अभ्यासासंदर्भात बऱ्याच शंका आहेत, की कशी सुरुवात करायची, काय असतं, सिलेबस काय असतो. कारण बऱ्याच वर्षानंतर ही जाहिरात आलेली आहे आणि ही गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. त्यामुळं आणि एक्सपिरियन्स क्रायटेरिया आता रद्द होईल न होईल आता ते पुढचा विषय आहे. पण जर समजा रद्द झाली, म्हणजे आपण म्हणतोय 90% होईल किंवा 99% होईल, पण तो जर रद्द झाली तर आपला तोपर्यंत वेळ वाया गेलेला असेल. मग आपण आजच अभ्यास करणं आवश्यक आहे. हाच अभ्यास तुम्हाला फार्मसी ऑफिसर किंवा इतर परीक्षांमध्ये पण कामा येतोच. त्यामुळं आजपासूनच डेडिकेशन अभ्यास सुरू करण्यासाठी मी श्री सन्मान्य गिरके सर, सध्या ते ड्रग इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत आहेत. सर बुलढाणा येथे कार्यरत आहेत आणि सर UPSC MPSCच्या विद्यार्थ्यांना पण कायम मार्गदर्शन करत असतात. त्यानंतर सरांचं म्हणजे सामाजिक काम पण खूप चांगलं असतं. ग्रामीण भागातील शाळांमध्ये जाऊन ते मार्गदर्शन नेहमी करत असतात विद्यार्थ्यांना. म्हणजे एक ॲज अ ऑफिसर क्वालिटी जी असते ते म्हणजे सर स्वतः एक छंद म्हणून ते सरांचं नेहमी उपक्रम सुरू असतो. UPSCच्या विद्यार्थ्यांना पण नेहमी त्यांचं गायडन्स सुरू असतं. त्यांचे काही एज्युकेशन चॅनल पण आहेत सरांचे. सरांची पण भरपूर इच्छा होती की आपण विद्यार्थ्यांना आपलं जे नॉलेज आहे ट्रान्सफर ऑफ नॉलेज झालं पाहिजे. नाहीतर ते नॉलेज स्वतःजवळ ठेवून त्याला गंज चढून काही फायदा नाही. ते ट्रान्सफर झालं पाहिजे असं सरांचं मत होतं. मग सरांना मी म्हटलं की सर लगेच तयार झाले की आपण संडेला प्रोग्राम घेऊया. ऍक्च्युली आमचं 4 वाजता ठरलं होतं, पण काही कारणास्तव जमलं नाही, म्हणून आपण आता सरांना इन्व्हाइट केलंय. आपले सरांना मी एकच सांगतो सरजी, आपल्याला सिलेबस, त्याच्यानंतर सिलेबस कसा असतो, मुलांना याची परीक्षा कधी होईल, काय होईल याची थोडीशी उत्सुकता लागली आहे. परीक्षेचा कालावधी मार्चमध्ये एक्सपेक्टेड आहे, कारण 26 फेब्रुवारीला कंबाईन आहे, राज्यसेवा 2 जानेवारीला आहे. त्यामुळे जर स्लॉट जर रिकामा असेल तर तो मार्चमध्येच रिकामा आहे. मार्च नंतर प्रत्येक महिन्याला राज्यसेवेचं म्हणजे MPSCचं शेड्यूल आलेलं आहे. त्यामुळे एक्सपेक्टेड आहे की ती मार्चमध्येच होईल. सो सरजी तुम्ही प्लीज कंटिन्यू करू शकता सर. आपण ओके. ठीक आहे सर. हा हो, सर कॅमेरा म्हणून ऑप्शन आहे तिथे, व्हिडिओ तुम्ही ऑन करू शकता. हा, शेअर व्हिडिओ म्हणून ऑप्शन आहे. ओके. येस, थँक्यू. ओके. नमस्कार सर्वांना. आवाज येतोय? येस, येतोय सर. यस सर. ओके. येस सर. चालेल. सर्वप्रथम जे आपले सर्व फार्मसी ग्रॅज्युएट्स आहेत किंवा जे फार्मसी करतायत विद्यार्थी, तर हे सगळं यंग जनरेशन आहे. तुम्हालाच पुढची आपल्या भारताची फार्मास्युटिकल इंडस्ट्री बघायची आहे, FDA डिपार्टमेंट बघायचं आहे. तर सर्व यंग ग्रॅज्युएट फार्मासिस्ट लोकांचं मी या चर्चासत्रामध्ये खूप खूप स्वागत करतो. आणि आता आपण चर्चेला सुरुवात करू. तर सर्वात पहिल्यांदा ड्रग इन्स्पेक्टर काय असतं? ऍक्च्युली आता आपल्याला फक्त एक ज्युरिस्प्रुडन्स मध्ये सब्जेक्ट होता ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट बद्दल किंवा पॉयझन ऍक्ट बद्दल किंवा ड्रग अँड मॅजिक रेमेडीज ऍक्ट बद्दल आपल्याला त्यामध्ये थोडीफार डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. पण ऍक्च्युअल ड्रग इन्स्पेक्टर काय असतं किंवा ड्रग इन्स्पेक्टर पूर्वी तर माहीतच नव्हतं आमच्या वेळेस.
म्हणजे फक्त एक पोस्ट असते बुवा एवढं माहिती होतं. पण आता बऱ्याच लोकांना आता कळालं की जे सोशल मीडियाच्या माध्यमातून खूप सर्वच विद्यार्थ्यांपर्यंत सगळंच नॉलेज शेअर केलं जातं विविध विविध सेक्टरमधलं. तर हो, हो. आपल्या सेक्टरमध्ये आपल्याला माहीतच आहे की ड्रग इन्स्पेक्टर ही ज्युडिशियल पोस्ट आहे आणि जी खूप महत्त्वाची आहे. कायद्याचे जो ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट आपल्या भारतात अंमलबजावणी केल्या जाते. तर ह्या कायद्याच्या बजावणीची सर्वात महत्त्वाची पोस्ट म्हणजे ड्रग इन्स्पेक्टर आहे. तो पूर्ण औषध त्या जिल्ह्यातलं, त्या राज्यातलं औषध त्याच्याकडनं कंट्रोल केलं जातं. सगळे लायसन्स चे इन्स्पेक्शन्स वगैरे तो करतो. त्याच्यावर आपण सविस्तर चर्चा करूच. पण आता सर्वात पहिले तर तुम्ही आता सध्या जे स्टे आला, तर त्याबद्दल तुमचं सर्वांचं अभिनंदन. सर्वांनी चांगले प्रयत्न केले. कारण आमच्या वेळेसही 2007 ला जी ॲड निघाली, त्या ॲडच्या वरच बऱ्याच जणांनी केस टाकली. अजूनही ते केस आहेत. अजून काही डिसमिस झाल्या नाही त्या केसेस. तर त्या आहेत. मग त्यामुळे एक चांगलं हे येईल, वळण येईल याला, की एक म्हणजे काय नंतर केस पडल्यानंतर मग काय होतं, की पेंडिंग होतं मॅटर आणि मग पोस्ट जागा भरल्या जात नाही वेळेवर. पण एक कुठलेतरी पर्याय निघून मग ते त्यामध्ये आता कोणी केस टाकणार नाही. हे पण आपल्याला पुढे प्रयत्न करावा लागेल. नाहीतर उठकी-सूट कोणी जर केस टाकल्या, तर परत मग तोच प्रॉब्लेम, की पोस्ट व्हॅकंट राहतील मग बऱ्याच वेळा. कारण सध्या महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणात ड्रग इन्स्पेक्टरच्या व्हॅकंट पोस्ट आहेत आणि खूप आवश्यकता आहे. कारण आता आपले जे मॅन्युफॅक्चरिंग आहे, तर त्यानंतर रिटेल आहे, होलसेल आहे, खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. त्या कंपॅरिझनमध्ये ड्रग इन्स्पेक्टरच्या पोस्ट खूप कमी आहे राज्यामध्ये. अ, पण आता आपण ड्रग इन्स्पेक्टर पोस्टबद्दल चर्चा करतोय, तर ड्रग इन्स्पेक्टर ही गॅझेटेड क्लास 2 पोस्ट आहे. ही जेव्हापासून क्रिएट झाली जवळपास तेव्हापासून गॅझेटेड पोस्ट क्लास 2 ची पोस्ट आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये आहे आणि सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये पण ड्रग इन्स्पेक्टरची पोस्ट आहे. त्यांच्याकडनं पण भरल्या जाते सेंट्रलकडनं. तर सेंट्रलच्या पण आपल्याला माहीत आहेत, की यू-पी-एस-सी थ्रू भरल्या जाते आणि ही महाराष्ट्राची एम-पी-एस-सी थ्रू भरल्या जाते. तर यामध्ये म्हणजे रिटर्न म्हणजे जसं डायरेक्ट रिक्रुटमेंट म्हणतात त्याला. तर रिटर्न आणि इंटरव्ह्यू ह्या 2 प्रकारे ते घेतल्या जाते. त्यानंतर मग फायनल सिलेक्शन कॅन्डिडेटचं आयोगाला पाठवलं जातं. त्याप्रमाणे मग भरती केल्या जाते. अशा प्रकारे ही ड्रग इन्स्पेक्टरची पोस्ट आपल्या महाराष्ट्रात क्रिएट झालेली आहे आणि ही कायद्याच्या सेक्शन 22 नुसार ही पोस्ट आहे. म्हणजे कायद्याच्या म्हणजे ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्टमध्ये ह्याला अपॉइंटमेंट दिलेली आहे. तोच त्यालाच अधिकार म्हणजे ड्रग इन्स्पेक्टर म्हणून त्याची निवड केल्या जाते आणि एकदा ड्रग इन्स्पेक्टर म्हणून निवड झाल्यानंतर मग त्याला कायद्याने जे अधिकार दिले, त्या अधिकाराच्या वापर करून मग त्याला विविध प्रकारचे इन्स्पेक्शन्स वगैरे करायला मिळतात. आता आपण बघितलं आता जी नवीन लेटेस्ट ॲड जी आली, तर आमच्या वेळेस 9,000 ते 33,000 पर्यंत हे स्केल होता. पण आता चांगला स्केल आहे. 7 पे नुसार 48,000 ते 1,32,000 तर ही खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे सर्व विद्यार्थ्यांना. कारण पूर्वी कमी सॅलरी होती, परंतु आता खूप रिस्पेक्टेबल सॅलरी महाराष्ट्र गव्हर्नमेंटतर्फे देण्यात येईल. तर जे नवीन जॉइन होतील त्यांना. तर अशा प्रकारे नंतर मग आपल्याला त्यानंतर ड्रग इन्स्पेक्टर नंतर डायरेक्ट प्रमोशन आपलं असिस्टंट कमिशनर होतं. म्हणजे क्लास 1 म्हणून प्रमोशन ड्रग इन्स्पेक्टर नंतर काही वर्षांच्या त्याच्या एक्सपिरियन्सनुसार किंवा मग जसं व्हॅकन्सी असेल क्रिएट झालेल्या त्याप्रमाणे असिस्टंट कमिशनरची प्रमोशन होतं. त्यानंतर जर त्याला वेळ मिळाला तर म्हणजे जर योग आला तर त्या एक्सपिरियन्सच्या अनुभवाच्या बेसिसवर जॉइंट कमिशनरपर्यंत म्हणजे तो ड्रग इन्स्पेक्टर जॉइन होऊन जॉइंट कमिशनरपर्यंत आपल्याला जाता येतं. तर वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्ट आहेत. काही आता सेंट्रलमध्ये असिस्टंट ड्रग कंट्रोलर म्हणून तिकडे प्रमोशन होतं. आपल्याकडे असिस्टंट कमिशनर म्हणून होतं. तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये
ह्या पोस्ट आहेत. काही राज्यांमध्ये क्लास 1 आहे, क्लास 2 आहे. तर आपल्या महाराष्ट्रात आपण चर्चा करतोय, की महाराष्ट्रामध्ये ही क्लास 2 ची पोस्ट आहे आणि खूप रिस्पेक्टेबल सॅलरी पण आता चांगलं आहे. म्हणजे आपण बघतो इंडस्ट्रीमध्ये मुलांना चांगली सॅलरी मिळायची, पण आता गव्हर्नमेंटमध्ये पण चांगली सॅलरी आहे. तर तो चांगली अपॉर्च्युनिटी आपल्या सर्व फार्मसी ग्रॅज्युएटसाठी आहे आणि आपण सर्वांनी आता चांगला आणि सर्वात पहिले अभिनंदन करतो, की सर्वात चांगल्या कोर्सला आपण ॲडमिशन घेतलेलं आहे, की ज्यावर आपल्याला जॉबही मिळतो आणि दुसरी गोष्ट फार्मास्युटिकल इज बूमिंग इंडस्ट्री इन वर्ल्ड वाईड. आता आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. तर फार्मसीला स्कोप पण आहे. आता मागच्या कोविडच्या 2 वर्षात आपण बघितलं, की फार्मासिस्टला खूप म्हणजे जगभरात एक मान होता. ज्यांनी सगळं व्हॅक्सिन्स तयार केले, ड्रग्स आता नवीन-नवीन ड्रग्स त्या कोव्हिडच्या अनुषंगाने आपल्या मॅन्युफॅक्चरिंग किंवा रिसर्चमध्ये तयार होत आहे आणि भारत एक सर्वात जास्त लार्जेस्ट एक्सपोर्टर आहे जेनरिक ड्रग्सचा. तर वर्ल्ड्स म्हणजे सेकंड किंवा थर्ड नंबर लागतो भारताचा. तर हे एक चांगलं फील्ड आहे आणि मुलांनी आता सगळ्यांनी आपण त्यामध्ये काही लोकांनी जॉबही जॉइन केलेले वेगवेगळ्या सेक्टरमध्ये आपण जॉब करतायत. क्यूएमध्ये करताय, क्यूसीमध्ये करताय, रेग्युलेटरीमध्ये करताय. काही फार्मासिस्ट करतायत, गव्हर्नमेंट फार्मासिस्ट करतायत. तर ह्या विविध प्रकारच्या अपॉर्च्युनिटीज आपल्या फार्मासिस्ट लोकांना आहेत. फक्त जे आता जे गव्हर्नमेंट फार्मासिस्ट आहेत, तर त्यांना ॲज कंपॅरेटिव्ह अदर हेल्थ प्रोफेशनल म्हणजे त्या मानाने पाहिजे तेवढा सॅलरी नाही. तर ते चांगलं आहे. आता चर्चा होते, वेगवेगळ्या संघटना प्रयत्न करतायत. तर त्या माध्यमातून सरकारकडे हे केलं तर त्यांनाही फार्मासिस्ट जे गव्हर्नमेंट फार्मासिस्ट आहे त्यांनाही एवढा चांगला स्केल नाही. तर त्यांना तो आता वेगवेगळ्या संघटनेच्या माध्यमातून तोही प्रयत्न करावा लागेल पुढे. तर अशा प्रकारे ही ड्रग इन्स्पेक्टरची पोस्ट आहे आणि चांगली पोस्ट आहे. जसं आता ड्रग इन्स्पेक्टरचं काम काय असते याच्यावर आपण चर्चा करू. ड्रग इन्स्पेक्टरचं ऐकताय सगळेजण? येस, 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 येस. कंटिन्यू सर. सर. चालेल. Yes, sir. Please, तर please. ओके. तर ड्रग इन्स्पेक्टर जेव्हा अपॉइंटमेंट होते, त्यानंतर अपॉइंटमेंट नंतर त्याला ट्रेनिंगला पाठवलं जातं. 1-2 आता ह्या म्हणजे आता कसं की व्हॅकन्सीज खूप मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्या प्रमाणात पोस्ट भरल्या जात नाही. आता जवळपास 2012 नंतर 16-17 मध्ये काहीतरी 6-7 लोकं जॉइन झाले होते. त्यानंतर मग आता 16 ची एक्झाम जी झाली त्यानंतर मग आता कोणी जॉइन झालेलं नाही. ते 19 लोकांची यादी आलेली आहे. पण त्यातही अजून कोणी जॉइन झालेलं नाही. 1-2 जसं आत्ता कोणीतरी बोललं होतं, मी ऐकत होतो. तर हँडिकॅपचा विषय आहे. तर हँडिकॅपला त्या प्रमाणात त्या ज्या ॲडमध्ये दिलेलं असेल, तर त्याप्रमाणे त्याला तिथे अपॉर्च्युनिटी आहे हँडिकॅप विद्यार्थ्यांना आणि आता लेटेस्ट म्हणजे काल 2-3 की 1 की 2 कॅन्डिडेट काल परवाच मागच्या आठवड्यात जॉइन झाले मला असं वाटतं. तरी किशोर देशमुख की कोणीतरी तो एक जण आहे. तर तो जॉइन झाला हँडिकॅप विद्यार्थी. तर हँडिकॅप विद्यार्थ्यांना पण म्हणजे सगळ्यांना चान्स आहे. स्पोर्ट्स पर्सनना पण चान्स आहे. जशी ॲड असेल आता आपल्याला माहिती आहे स्पर्धा परीक्षेच्या वेगवेगळ्या ॲड्समध्ये जे क्रायटेरिया दिलेला असतो त्या क्रायटेरियाप्रमाणे त्याप्रमाणे त्यांना विद्यार्थ्यांना संधी मिळते. तर आता आपण ॲक्चुअल जे काम असतं त्याबद्दल चर्चा करू, की सर्वात पहिले ट्रेनिंग दिलं जातं. आता आमचं यशदाला ट्रेनिंग झालं होतं. जवळपास आमची 96 पोस्ट होत्या, पण त्यापैकी काही 80च्या जवळपास भरल्या होत्या. त्यातल्या काही विद्यार्थ्यांनी सोडून दिलं, पण मग बाकीचे आता आम्ही आहोत कंटिन्यूमध्ये आणि 2 ते 3 वर्षात बरेच जण रिटायर्डही होत आहेत. म्हणजे होत आहेत कारण ते बरेच जुने लोक आहेत. आता ते त्यांच्या वयोमानाप्रमाणे याच्याप्रमाणे वयोमानाप्रमाणे रिटायर्ड होत आहेत. त्यामुळे पुढेही चांगल्या संधी आहेत सर्वांनाच. तर त्याच्यावरही आपण चर्चा करू. म्हणजे असं सगळ्यांनीच ड्रग इन्स्पेक्टर मिळेल म्हणून असं काही हे ग्राह्य धरायचं नाही. आपल्याला इंडस्ट्री मोठ्या अपॉर्च्युनिटी आहे. रेग्युलेटरी अफेअर्समध्ये आहे, R&Dमध्ये आहे, प्रोडक्शनमध्ये आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या अपॉर्च्युनिटी आहे. गव्हर्नमेंटमध्ये अपॉर्च्युनिटी आहे. अब्रॉडमध्ये अपॉर्च्युनिटी आहे. नंतर मुलांना MS बाहेरच्या फॉरेनमध्ये बाहेर MS सुद्धा करता येतं. असं वेगवेगळ्या प्रकारच्या फार्मसी ग्रॅज्युएटला चांगल्या अपॉर्च्युनिटी आहे.
तर आता आपण चर्चा करतोय की इन्स्पेक्शन म्हणजे जे ऍक्च्युअल काम आहे. तर सर्वात पहिले इन्स्पेक्टर म्हटल्यानंतर इन्स्पेक्शनचं सर्वात महत्त्वाचं काम असतं. तर यामध्ये आपण नंतर आपण पुढे जे लेक्चर्स घेणार त्यात आपण सविस्तर बोलूच. पण काय आहे की इन्स्पेक्शन करणं हे सर्वात महत्त्वाचं काम असतं इन्स्पेक्टरचं. तर सर्वांना वाटतं की बुवा पहिल्यांदा जेव्हा सर्वांना जॉइन होतात किंवा आता वाटतं की आपल्याला फक्त इन्स्पेक्शन करायचं. एवढंच काम नसतं. खूप म्हणजे हा ड्रग इन्स्पेक्टरचा जॉब म्हणजे एकदम हार्ड जॉब आहे, की म्हणजे वाटतो तेवढा सोपा नाही. कारण आता मी जिल्ह्याला एकच ड्रग इन्स्पेक्टर आहे सध्या. माझ्याकडे पूर्ण 13 तालुके आहे. तर आपले रिटेलचे इन्स्पेक्शन असतात, त्यानंतर होलसेलचे इन्स्पेक्शन असतात, मॅन्युफॅक्चरिंगचे आता बऱ्याच जणांना माहिती नाही ब्लड बँक्सही इकडे येतात, ब्लड स्टोरेज येतात. त्यानंतर आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, कॉस्मेटिक, ॲलोपॅथिक इंडस्ट्री पण सगळे येतात. त्यावर त्यांचे लायसन्सिंग असतात, रिन्युअल्स असतात, जी-एम-पी सर्टिफिकेट असतात, प्रॉडक्ट अप्रूव्हल असतात. ते वेगवेगळे आहेत जसं ॲलोपॅथिक, कॉस्मेटिक त्याप्रमाणे वेगवेगळे अप्रूव्हल्स असतात. मॅप अप्रूव्हल्स असतात. त्यानंतर जे असेंब्ली क्वेशन्स असतात. डिव्हिजन ऑफिसशी कॉन्टॅक्ट, हेडक्वार्टरशी कॉन्टॅक्ट, त्यांना कम्युनिकेशन करणं, असे वेगवेगळ्या प्रकारच्या त्यानंतर एम-ई-डीशी काही म्हणजे काही असतात ते जे ॲडमिनिस्ट्रेशन किंवा हेडक्वार्टरशी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह काही वर्क असं वेगवेगळ्या प्रकारच्या अशा हे काम इन्स्पेक्टरला करावं लागतात. त्यानंतर जे नॉट ऑफ स्टँडर्ड ड्रग्स येतात त्याच्या संदर्भातल्या तपासण्या कराव्या लागतात. त्यानंतर त्यांना रिकॉलचे पत्र पाठवणं, जे जे नॉट ऑफ स्टँडर्ड ड्रग आले त्या संबंधात पूर्ण सर्च करणं, तपास करणं. एफ-आय-आर जर कुठल्या केसमध्ये सर्च नसेल लागत तर एफ-आय-आर दाखल करणं किंवा मग आपल्या जो ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट आहे त्यामध्ये विविध सेक्शन्स आहेत. तर त्यांचं कुठं उल्लंघन होतंय का? किंवा मग विदाऊट लायसन्स चालतंय का? किंवा कुठे रेड म्हणजे रेड एम-टी-पी केस किंवा कुठे कोडीनचा इल्लीगल बिझनेस होतोय का? ह्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या चॅलेंजिंग म्हणजे हा मला शब्द अगोदर आठवला नव्हता, पण चॅलेंजिंग इट्स अ चॅलेंजिंग जॉब फॉर ऑल द फार्मसी ग्रॅज्युएट्स. आणि पुढे प्रश्नच नाही की पुढे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या, स्टेट गव्हर्नमेंटच्या ह्या कोविडमध्ये लक्षात आलं, की फार्मसी हा व्यवसाय खूप महत्त्वाचा आहे, लोकांशी निगडीत आहे. लोकांशी रोजच्या जीवनाशी निगडीत आहे. तर शासनही पुढे त्याकडे लक्ष देणारच आहे. पुढे पोस्टही वाढतील. पुढे नवीन रिस्ट्रक्चरही डिपार्टमेंटचं होईल असं वाटतंय. आता बऱ्याच स्टेटमध्ये रिस्ट्रक्चर झालं डिपार्टमेंटचं. सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये पण बऱ्याचशा पोस्ट वगैरे रिस्ट्रक्चर झाल्या. तर त्याप्रमाणे सगळ्याच होईल. बरेचसे चेंजेस मेडिकल डिव्हाइसेस पण आपल्याकडे येतात. त्यांचे लायसन्सिंग त्यांच्या तपासण्या, लायसन्सिंग यामध्ये रोल असतो. कधी-कधी जॉइंट इन्स्पेक्शन्स असतात. सी-डी-एस-यू आणि स्टेट एफ-डी-ए म्हणजे स्टेट संबंधित जिल्ह्यात जर ती कंपनी असेल, तर ब्लड बँकचं नवीन जर तपासणी असेल, त्यानंतर ॲलोपॅथी, कॉस्मेटिक यांच्या पहिल्या ज्या तपासण्या असतात त्यामध्ये जॉइंट इन्स्पेक्शन केलं जातं. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या विविध नंतर काही ट्रेनिंग्ज असतात. वेगवेगळ्या प्रकारच्या अशा भरपूर काम ड्रग इन्स्पेक्टरला असतं. तर आता ही चर्चा बरीच झाली, की बाबा ती पोस्ट काय असते, काय नाही त्याबद्दल. त्यानंतर त्यांनी सर खूप महत्वाचं होतं हे. बऱ्याच जणांना नुसतं ड्रग इन्स्पेक्टर एक पद आहे, एक हवा आहे एवढंच माहित हां, होतं. ते पण त्यात लोकांना हां, तेच ना. काय की लोकांना वाटतं, की बाबा खूप सोपं आहे. एकदा गव्हर्नमेंटमध्ये जॉइन झालं म्हणजे तसं काही नसते. सगळ्यांच्या कुठलाही जॉब असो आता टांगती तलवार आहे सर्वांवर. तर आपल्याला फक्त आपलं आपलं काम हे नियमाने आणि चांगल्या पद्धतीने करणं जेणेकरून आता आपल्याला माहिती आहे आपण फार्मसीची ऑथ जी घेतलेली आहे, फार्मसी ऑथ जी दिलेली आहे आपल्या फार्मसी प्रोफेशनमध्ये, की त्यात तो आपल्याला सेफ क्वालिटी ड्रग्ज आपल्याला सर्वांना द्यायचे, सर्वांपर्यंत पोहोचायचे, मॅन्युफॅक्चर करायचे, आर-एन-डी करायचे, त्यानंतर ते कंट्रोलही करायचं त्याच्यावर. तर अशा प्रकारे आपला हा रिस्पॉन्सिबल जॉब आहे सोसायटीचा. आणि आपल्याला आपण बघतोय की फॉरेनमध्ये सर्वात जास्त जो स्कोप आहे तो फार्मासिस्टला आहे. तर आणि मला वाटतं सर पहिली ही पोस्ट असली की बाकीच्या क्लास 2 पोस्टला थोडेफार आदेश वगैरे देण्याचे काम असतात.
पण आपली पोस्ट अशी की ती कायम दौऱ्यावरच असते आता काय इन्स्पेक्शन की वगैरे. आपल्याकडे सपोर्टिंग स्टाफ नाही, जसं असिस्टंट आता सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये असिस्टंट ड्रग इन्स्पेक्टर आहेत, पण आता इथे आम्हाला असिस्टंट कोणीच नाही. मला एकट्याला पूर्ण 13 तालुक्यांचा लोड आहे. लोकांना वाटते की खूप सोपं आहे, पण सोपं नाही, खूप अवघड असतं हे काम करणं. कारण एकट्याला पूर्ण त्याला असिस्टंट नाही. एका म्हणजे गाडी जर असेल ऑफिसला तर ठीक आहे, नसेल तर मग आपलं व्हेकल अरेंज करून किंवा मग काहीतरी करून हे करावं लागतं की. आणि असिस्टंट कुठलेही नाही. नंतर ऑफिसमध्ये आल्यानंतर एखादा क्लर्क असतो. आता इथे आमचे ते फक्त ड्रग विभागाला एकच क्लर्क आहे आणि मी एक आणि एक असिस्टंट कमिशनर आहे. असे 3च लोक आम्ही पूर्ण जिल्हा बघतो. म्हणजे एवढं टफ काम आहे. तरी पण आता काम करावं लागतं, कारण काय की आता लोक नाहीत, काही नाही, ते पण आहे. पण आता जे दिलेलं काम आहे रोजचं दैनंदिन काम, ते तर करावं लागतं. टार्गेट्स असतात. असं काय लोकांना वाटतं की प्रायव्हेटमध्ये टार्गेट, पण गव्हर्नमेंटमध्ये पण टार्गेट आहेत, KRA आहेत, की रिझल्ट एरिया आता सगळ्यांना दिलेलं आहे. त्याप्रमाणे टार्गेट्स पण दिलेले आहेत. इन्स्पेक्शनचे टार्गेट्स असतात, सरप्राईज इन्स्पेक्शन्स असतात, मॅन्युफॅक्चरिंगचे इन्स्पेक्शन कंपल्सरी असतात, ब्लड बँक मॅन्युफॅक्चरिंग जे काही महत्त्वाचे घटक आहेत ते असतात. त्यानंतर नवीनचे इन्स्पेक्शन असतात, नवीन जे मेडिकल पडतात. परत नवीन जे मेडिकल पडतात हे इंटेरियरला कुठे पण जावं लागतं. जसं MR काम करतात त्याप्रमाणे इन्स्पेक्टरला फिरावं लागतं. नाहीतर लोकांना वाटतं इन्स्पेक्टर म्हणजे फक्त नुसतं जाऊन ऑफिसला बसणार, असं काही नाही. फील्ड वर्क, ऑफिस वर्क, नंतर म्हणजे वरिष्ठांशी कॉन्टॅक्ट, त्यानंतर वरिष्ठ कार्यालयाशी, मंत्रालयाशी, विविध प्रकारचे क्वेश्चन्स आन्सर, हे तर असं वेगवेगळ्या प्रकारचे खूप मोठे काम असतात. त्यानंतर मिनिस्टर आता मिनिस्टर श्री शिंगणे साहेब इथले आहेत, तर त्यामुळे त्यांचेही काही म्हणजे काही फोन्स असतात, त्यांचे काही काम असेल किंवा मग ते चर्चा करतात विविध विषयांवर किंवा काही राज्यात काही घडतंय त्या संदर्भातल्या चर्चा करतात. त्यांनाही थोडंसं मार्गदर्शन करणं किंवा त्यांचं मार्गदर्शन घेणं, असे वेगवेगळ्या प्रकारचे विविध कामं असतात. बरोबर आहे सर. थँक्यू आता व्हेरी मच आपल्याला सर. आता थोडंसं सिलेबस बघू आपण. नंतर सिलेबसवर आपण बघू. हा 2015चा सिलेबस आहे माझ्याकडे सध्या लॅपटॉपवर. तर आता ही 200 मार्काची टेस्ट होती 15 मध्ये. 1 तास कालावधी होता. पदवी दर्जा इंग्रजी माध्यम होता आणि वस्तुनिष्ठ प्रश्न. तर यामध्ये सिलेबसमध्ये आपण चर्चा. आणि सिलेबस म्हणजे आणि काय की मुलांना काय वाटतं की कुठली कॉम्पिटिटिव्ह जर एक्झाम असेल तर मुलांना भीती असते की हे खूप अवघड असते. पण तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की कुठलीही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम अवघड नसते. त्याचा जो सिलेबस असतो तो सिलेबस प्रमाणे जर अभ्यास केला तर 100% यश सर्वांना मिळू शकतं. आपण आपल्या परीने प्रयत्न करायचा. आता आपण बघतो फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये सुद्धा जे मोठ्या मल्टीनॅशनल कंपनी असतात त्यांच्याकडे पण रिटन आणि इंटरव्ह्यू होतात. म्हणजे आता असं काही नाही राहिलं की तुम्ही फक्त B.Pharm झाले आणि तुम्ही कुठेतरी जॉइन होणार, तर असं काही नाही. कारण काय तुम्हाला तुमचं क्वालिटी, तुमच्यामधल्या क्वालिटी, एबिलिटी दाखवावं लागतात, तेव्हा तुम्हाला त्या इंडस्ट्रीमध्ये सर्व्हाइव्ह होता येतं किंवा FDA किंवा मग कुठल्याही गव्हर्नमेंट जॉबमध्ये सर्व्हाइव्ह होता येतं. आपल्याला नॉलेज पण अपग्रेड करावं लागतं. जे मॉडर्न टेक्निकल नॉलेज आहे, सिस्टीमच्या संदर्भातलं, नवीन कायदे येतात त्यांच्या संदर्भातलं, विविध विषयाचं आणि इंटरकनेक्टेड विषयांचं. तर असं विविध आपल्याला त्याचं नॉलेज आपल्याला ठेवावं लागतं. तर ह्या सिलेबसचा आपण चर्चा करू. यामध्ये फर्स्ट पॉइंट आहे फिजिओलॉजी, पॅथोफिजिओलॉजी, फार्मॅकोलॉजी आणि टॉक्झिकोलॉजी. आणि थोडक्यात सांगायचं म्हणजे ह्या जो सिलेबस आहे, सिलेबसमध्ये फर्स्ट इयर टू फायनल इयर जे आपण शिकलो तेच या सिलेबसमध्ये आहे, वेगळं काहीच नाही. फक्त ते आपल्याला बेसिक ज्या कन्सेप्ट आहे त्या समजून आपल्याला घ्यायच्या आहे फर्स्ट इयर टू फायनल इयरच्या. जसं आपण UPSCचा जर सिलेबस घेतला तर UPSCचा सिलेबसमध्ये वेगळं काहीच नसतं. 5वी ते 12वी मध्ये तुम्ही जे शिकला, जसं जिओग्राफी आहे, हिस्ट्री आहे, इकॉनॉमिक्स आहे, सिव्हिक्स आहे, तर हे जे शिकलो, त्यानंतर मॅथ्स, जिओमेट्री हे जे आपण शिकलो तेच त्यामध्ये बेसिक क्वेश्चन विचारले जातो. सायन्स आहे, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी. तर ह्या प्रकारचे. तसंच इकडे पण आपण बघितलं, आता फिजिओलॉजी आपल्याला फर्स्ट इयरला होतं, पॅथोफिजिओलॉजी सेकंड इयर, थर्ड इयरला आहे, फार्मॅकोलॉजी फर्स्ट इयर टू फायनल आहे, टॉक्झिकोलॉजी त्याप्रमाणेच आहे. तर असं. आणि आता फिजिओलॉजीमध्ये आपण त्यानंतर चर्चा करू वेगवेगळ्या याच्यावर पुढच्या वेळेस.
फिजिओलॉजी, पॅथोफिजिओलॉजी, फार्मॅकोलॉजी आणि टॉक्झिकोलॉजी हा पहिला सब्जेक्ट आहे. तर ह्याची आपल्याला पुढे तयारी आतापासूनच चालू करायला काही हरकत नाही तुम्ही. कारण हा सिलेबस, कारण आपल्या जेव्हा एफडीएच्या पोस्ट निघतात ड्रग इन्स्पेक्टर बरोबर आपल्या लॅबला पण पोस्ट असतात. ड्रग कंट्रोल लॅबोरेटरी 3 आहे महाराष्ट्रामध्ये. त्यामध्ये एक मुंबई सर्वात मोठी लॅबोरेटरी आहे. नंतर दुसरी जी क्रिएट झाली ती औरंगाबाद लॅबोरेटरी, ड्रग कंट्रोल लॅबोरेटरी औरंगाबाद, आणि ड्रग कंट्रोल लॅबोरेटरी तिसरी जी क्रिएट झाली ती नागपूर. आणि भविष्यात पुढे बऱ्याच लॅबोरेटरी वाढण्याची शक्यता आहे. पण आता सध्या तरी 3 लॅबोरेटरी आहेत. पण यामध्ये पण मोठ्या प्रमाणात व्हॅकंट पोस्ट आहेत. कारण तिकडे पण व्हॅकन्सी मोठ्या प्रमाणात आहेत लॅबला पण. तर तिकडे पण आपल्याला फार्मसी ग्रॅज्युएटला अपॉर्च्युनिटी मिळते. बऱ्याचशा बीएससी एमएससी लोकांना पण अपॉर्च्युनिटी असते अनालिटिकल विविध वेगवेगळ्या प्रकारच्या विषयामधील हे केलेल्या, आणि आपल्या फार्मसी ग्रॅज्युएटला तर असतेच, प्रश्नच नाही. तर हा जो पहिला टॉपिक आहे फिजिओलॉजी, आपल्याला माहिती आहे फिजिओलॉजी फर्स्ट इयरला होतं. पॅथोफिजिओलॉजी हे वेगवेगळ्या आजारांच्या संदर्भातलं, फार्मॅकोलॉजी ड्रग इंडिकेशन इंटरॅक्शन्स वगैरे, आणि टॉक्झिकोलॉजी हे तर आपल्याला सिलेबसला होतं. त्यानंतर टॉक्झिकोलॉजीमध्ये क्लासिफिकेशन ऑफ पॉयझन, चिलेटिंग एजंट, हेवी मेटल, अँटीडोट्स असे वेगवेगळ्या प्रकारचे जे सब टॉपिक आहेत त्याच्यावर नंतर आपण चर्चा करणार आहोत. जसं मायक्रोबायोलॉजी आपल्याला होतं, तर मायक्रोबायोलॉजीमध्ये सर्वात महत्त्वाचं स्टरलायझेशन, असेप्टिक टेक्निक, डिसइन्फेक्शन ह्या प्रकारचं मायक्रोबायोलॉजीचा सेकंड टॉपिक आहे. त्यानंतर थर्ड टॉपिक आहे तो बायोकेमिस्ट्री, केमिस्ट्री ऑफ ड्रग्स अँड फार्मास्युटिकल्स. तर बायोकेमिस्ट्रीमध्ये आपल्याला माहिती आहे डीएनए, आरएनए, जसं आता आपण बघितलं की वॅक्सिन्स निघालं, तर या प्रकारे रिसर्च त्यांना जे रिसर्चमध्ये आहेत, R&D मध्ये काम करतायत ऑलरेडी, तर त्यांना ह्याविषयी जास्त सखोल माहिती असते. बायोकेमिस्ट्री असते, डीएनए, आरएनए, न्यूक्लिक ऍसिड, ह्या एन्झाईम्स, मेटाबॉलिझम, ह्या जे व्हॅक्सिन्स तयार होतात त्यांच्यामुळे, किंवा व्हॅक्सिनचे पण वेगवेगळे टाईप्स असतात, त्याप्रमाणे ह्याची बायोकेमिस्ट्रीचा ज्या बेसिक क्वेश्चन्स विचारतील. फार काही म्हणजे डीप मध्ये जाण्याचं काम नाही, पण तुमचं बेसिक बायोकेमिस्ट्री आपण जे शिकलो फर्स्ट इयर टू फायनल, तर तेच आपल्याला यात करायचं आहे. केमिस्ट्री ऑफ ड्रग जसं आपण अनालिसिस आहे, त्यानंतर सिंथेसिस आहे, तर ते आपल्याला करावं लागेल. नंतर फार्मास्युटिकल्समध्ये जसं डोसेज फॉर्म आहे, टॅबलेट आहे, कॅप्सूल आहे, वेगवेगळ्या प्रकारचे डोसेज फॉर्म आहेत, एंटेरिक कोटेड, पॅरेंट्रल, तर ह्याचं आपल्याला अभ्यास करावा लागेल. नंतर प्रिन्सिपल ऍप्लिकेशन, UV, जसं आपल्या टेक्निकल इन्स्ट्रुमेंट्स जे लॅबोरेटरी अनालिटिकल लॅबोरेटरीमध्ये असतात, UV, HPLC, GLC, तर ह्याचंही आपल्याला HPTLC, आता बरेचसे मॉडर्न सिस्टीम आपल्याला माहिती आहे, आपण मॉडर्न जगात राहतो, तर HPTLC, HPLC, तर हे नवीन मॉडर्न टेक्नॉलॉजीचे पण आलेले आहेत. आता बरेचसे आपल्यापैकी जे कॅन्डिडेट आहेत ते ऑलरेडी एक्झिस्टिंग इंडस्ट्रीमध्ये जॉब करतायत, ते ऑलरेडी हे हँडल करतायत. आणि बऱ्याचशा जसं महाराष्ट्रात म्हणा किंवा मग भारतातल्या बऱ्याचशा मेट्रो सिटीजमध्ये जे तुम्हाला इन्स्ट्रुमेंट्स आहेत आपल्या फार्मास्युटिकल कंपन्यांमध्ये किंवा मग केमिकल कंपन्यांमध्ये, ते याचं ट्रेनिंगही बऱ्याचशा ठिकाणी दिलं जातं. आता पहिले नव्हतं पूर्वी, पण आता ट्रेनिंग बऱ्याच ठिकाणी दिलं जातं. एक आठवड्याचे, 1-2 महिन्याचे कोर्सही असतात. मुलींसाठी पण खूप महत्वाचं आहे की मुली पण आता बरेच, आमच्या वेळेस जवळपास 17 ते 18 मुली जॉईन झाल्या होत्या ड्रग इन्स्पेक्टर म्हणून, आणि लॅबलाही बऱ्याच मुली आहेत. तर मुलींसाठी पण चांगली अपॉर्च्युनिटी आहे. तर मुली पण काम करतात. असिस्टंट कमिशनरही आहेत आता बऱ्याचशा महिला आपल्या FDA मध्ये, आणि लॅबोरेटरीमध्ये पण बऱ्याच महिला आहेत की ज्या लॅबोरेटरीमध्ये चांगली अपॉर्च्युनिटी आहे. आणि ह्या महाराष्ट्राच्या लॅबोरेटरी बरोबरच इतरही सेंट्रल ड्रग लॅबोरेटरी आहे कलकत्त्याला, नंतर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजिकल, तिथेही आपल्याला अपॉर्च्युनिटी मिळते. असं विविध प्रकारचे आपण नंतर वेगवेगळ्या याच्यावर डिस्कशन, चर्चा करत जाऊ, जेणेकरून आपल्याला कुठलीही माझ्या नॉलेजचा तुम्हाला फायदा होईल, तुमच्या नॉलेजचाही मला फायदा होईल. कारण मला यंग लोकांशी चर्चा करणं, त्यांना वेगवेगळ्या प्रकारचं मार्गदर्शन करणं, त्यांचंही मार्गदर्शन घेणं, नॉलेज शेअर करणं हे आवडतं. आणि मी फेसबुकच्या माध्यमातून माझ्या सोबत जवळजवळ 3 ते 4,000-5,000 मुलं विद्यार्थी आहेत की फेसबुकच्या माध्यमातून तसंही मी वेगवेगळ्या पोस्ट किंवा वेगवेगळे काही ऑडिओ व्हिडिओ काही टाकत असतो. आणि त्याच्यावर नंतर आपण चर्चा करू. मी जे काही आपल्याला माझ्याशी कॉन्टॅक्ट करण्यासाठी
पण आता नंतर मग एक जनरल नॉलेज होतं, हा एक टॉपिक होता. चौथा टॉपिक होता जनरल नॉलेज रिलेटेड टू फार्मास्युटिकल. आता हा जो सिलेबस आहे 2015चा आहे, पण लेटेस्ट जेव्हा परत ऍड होईल त्यावेळेस आपण परत चर्चा करू, किंवा जर ही मागची जर ऍड मध्ये जर सिलेबस जर दिला त्यामध्ये काही जास्त चेंजेस होणार नाही, पण जेवढे आपले ऍक्ट आहेत यामध्ये ऍक्ट आहे तर जसं ड्रग अँड कॉस्मेटिक आहे, नॅशनल हेल्थ प्रोग्राम आहे, DPCO आहे, नार्कोटिक, पॉयझन आहे, पॉयझन ऍक्ट, इसेन्शियल ड्रग, सेंट्रल ड्रग ऑथॉरिटी, नंतर न्यूट्रास्युटिकल्स हा एक महत्वाचा टॉपिक आहे. नंतर मॅजिक अँड रेमेडीज, इम्पोर्ट ऑफ ड्रग, सेंट्रल. आता हे मी वाचतोय, हे ऍक्च्युअली सगळ्यांमध्ये विविध प्रकारच्या इन्स्पेक्टरला काम करावं लागतं. सेंट्रलचे इन्स्पेक्टर इम्पोर्ट एक्सपोर्ट मध्ये काम करतात. सेंट्रल ड्रग लॅबोरेटरी आहे, तिथेही आपल्या फार्मसी ग्रॅज्युएटला चांगला स्कोप असतो. नंतर मग बाकीचे पण ऍक्ट आहेत, कन्झ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट आहे, राईट टू इन्फॉर्मेशन, आणि एक आपल्याला जिल्ह्याला काम करत असताना एक माहिती अधिकारी म्हणून, सहाय्यक माहिती अधिकारी म्हणून सुद्धा ड्रग इन्स्पेक्टरला काम करावं लागतं. माझ्याकडेही ड्रग इन्स्पेक्टर बरोबर 2 वर्ष असिस्टंट कमिशनरचा ऍडिशनल चार्ज होता, त्याच्यामुळे ती एक जबाबदारी होती. कोविड होता खूप मोठ्या प्रमाणात, म्हणजे या पोस्टला पोहोचलो, या पोस्टला जॉईन केलं, त्यामुळे एक चांगली सेवा करण्याची संधी या कोविडमध्ये मिळाली. खूप म्हणजे लोकांचे म्हणजे फोन यायचे की मला इंजेक्शन नाही, माझे आई वारली, वडील वारले, भाऊ वारले, आता एक तरी इंजेक्शन द्या. म्हणजे खूप महत्वाचा रोल ड्रग इन्स्पेक्टरनी या आपल्या महाराष्ट्रातल्या प्ले केला आणि त्यांच्या या एफर्ट्समुळे सगळे इन्स्पेक्टर आमचे लोक आहेत, किंवा FDAचे जे काही असिस्टंट कमिशनर आहेत, जॉईंट कमिशनर, यांनी अहोरात्र, FDAच्या सर्व स्टाफनी अहोरात्र मेहनत घेऊन रात्रंदिवस ड्युट्या करून महाराष्ट्रातल्या जनतेची सेवा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आणि एक इंटेलिजन्स 5वं आहे, तो इंटेलिजन्स टेस्ट म्हणजे तो इंटरव्ह्यू. तर तो इंटरव्ह्यू पण आता बऱ्याच जणांना सर्वात भीती असते. रिटर्न तर पास होऊन जातात आणि इंटरव्ह्यू मध्ये त्यांना खूप भीती असते की इंटरव्ह्यू मध्ये काय. पण इंटरव्ह्यू हा खूप सोपा प्रकार असतो. इंटरव्ह्यू म्हणजे काय असतो, बेसिक आपण फर्स्ट इयर टू फायनल इयर जे शिकलो, त्यानंतर तुम्ही एखादी कंपनी जर जॉईन केली, त्या कंपनीतल्या एक्सपिरियन्स बद्दल आणि थोडेसे काही नॉर्मल जनरल क्वेश्चन्स विचारले जाते, एवढाच इंटरव्ह्यू होतो. आणि इंटरव्ह्यू हा मोनोटोनस नसतो. हा जेवढे काही इंटरव्ह्यूवर असतात तर ते इंटरव्ह्यूवर तुम्हाला बोलतं करतात. थोडक्यात इंटरव्ह्यू खूप सोपा आहेत, पण काय आता आपल्याला माहिती आहे, महाराष्ट्रातले जे हौसे नवसे गवसे विद्यार्थी आहेत, जे स्पर्धा करून थकतात, ते स्पर्धा परीक्षेला खूप हार्ड आहे म्हणतात आणि त्यामुळे इतर विद्यार्थ्यांवर त्याचा परिणाम होतो. पण कुठलीही स्पर्धा परीक्षा असो, ती सेंट्रलची असो, स्टेटची असो, ती कुठलीही अवघड नाही. तुम्ही सिलेबस प्रमाणे अभ्यास करा. सिलेबस आणि क्वेश्चन पेपर जे असतात त्याप्रमाणे अभ्यास करा. 100% तुम्हाला यश मिळेल. नसेल यश मिळेल तर यू हॅव ऑपॉर्च्युनिटी टू जॉब इन युअर सर्व्हिस इन इंडस्ट्री ऑल्सो. तर त्यामुळे फार्मसी ग्रॅज्युएटला घाबरण्याचं काहीच कारण नाही. त्याला कुठे ना कुठे त्याची रोजीरोटी तर मिळणारच आहे. म्हणजे खूप चांगलं क्षेत्र आपण निवडलेलं आहे सर्वांनी. तर असं क्वेश्चन जे आपलं सिलेबस होतं याच्यावर आपण थोडीशी चर्चा केली. त्यानंतर पुढच्या काही लेक्चर्स मध्ये आपण त्यावर सविस्तर चर्चा करू. आणि अजूनही काही वेगवेगळ्या टॉपिक्स आहे, काही इंडस्ट्रियल टॉपिक्स आहेत, क्वालिटी कंट्रोलचे आहेत, अनालिटिकल इन्स्ट्रुमेंटचे आहेत, किंवा वेगवेगळे कॉस्मेटिक म्हणजे मॅन्युफॅक्चरिंगचे लायसन्स आहेत. आपण वेगवेगळ्या टॉपिक्सवर चर्चा करत जाऊ. त्यानंतर आता बघा, तुम्ही तर ड्रग इन्स्पेक्टरचे करता, मी जसं सांगितलं तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये पण फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये ऑपॉर्च्युनिटी आहे, गव्हर्नमेंटमध्ये हेल्थ सेक्टरमध्ये पण ऑपॉर्च्युनिटी आहेत आपल्याला. त्यानंतर आता नुसतं समजा तुम्ही कॉम्पिटिटिव्ह करताय, तर माझं तर मत आहे तुम्ही ड्रग इन्स्पेक्टर पण करा आणि त्याबरोबर UPSC पण करा आणि MPSC पण करा, जी पोस्ट मिळेल. कारण आता आपल्याला माहिती आहे आपण ग्रॅज्युएट असल्यामुळे यू आर एलिजिबल फॉर एनी टाइप्स ऑफ एक्झामिनेशन, दोज आर आफ्टर ग्रॅज्युएशन. त्यामुळे तुम्हाला तेही घाबरण्याचे काम नाही. तर त्यामुळे तुम्ही क्लास 1च्या बऱ्याच पोस्ट असतात सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये, स्टेट बऱ्याचशा मुलांना माहिती नाही की UPSC मध्ये त्यांना फक्त IAS IPS 2च पोस्ट माहिती आहे. पण आता UPSC मध्ये पण कॅटेगरी A आणि कॅटेगरी B अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्ट UPSC थ्रू भरल्या जातात. अशा 24 प्रकारच्या सर्व्हिसेस आपल्या पब्लिक सर्व्हिस कमिशन तर्फे भरण्यात येतात, क्लास 1 आणि क्लास 2च्या. जसं आता आपल्याला माहिती आहे IAS IPS एवढ्या 2-4 पोस्ट, IFS जास्तीत जास्त,
फॉरेन सर्व्हिसेस किंवा फॉरेस्ट सर्व्हिस एवढ्याच्या. पण त्याच्याबरोबर अकाउंटिंगच्या सर्व्हिस असतात, रेल्वेमध्ये अकाउंटिंग असतात, पोस्टमध्ये अकाउंटिंग, ह्या सुपर क्लास 1च्या पोस्ट असतात आणि वेगवेगळे जे गव्हर्नमेंट डिपार्टमेंट असतात, कॉर्पोरेशन्स असतात, ते इकडे पण UPSC थ्रू भरल्या जातात. तर सर्वात महत्त्वाचं तुम्हाला जर रेफर करायचं असेल तर एम्प्लॉयमेंट न्यूज जो येतो सेंट्रल गव्हर्नमेंटचा, तो दर आठवड्याचा तुम्ही रेफर करत जा. त्यानी तुम्हाला खूप फायदा होईल. त्यानंतर जे कॉम्पिटिटिव्ह करतात त्यांना कॉम्पिटिशन सक्सेस रिव्ह्यू CSR हे सर्वात महत्त्वाचं मॅगझिन आहे आणि त्या भरपूर मॅगझिन्स तयार झालेले आहे. पण माझं एक सांगणं आहे सर्व विद्यार्थ्यांना आणि मी बघितलं की खूप बाजारीकरण झालेलं आहे पुस्तकांचं सुद्धा. तर आणि काय बऱ्याचशा सिलेबसही रॉंग प्रिंट केला जातो किंवा मग कॉपी पेस्ट केला जातो. तर असं न होता जो बेसिक सिलेबस असतो तो सिलेबस बघून त्याचे जे ऑथराइज्ड बुक असतात, तर त्या बुक प्रमाणे तुम्ही तयारी केली तर तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकाशनांचं गरज नाही. कारण आता प्रत्येक सेक्टरमध्ये जवळ-जवळ 100 प्रकाशनं झाले, तर त्यामुळे विद्यार्थी कन्फ्यूज होऊन गेले, की बुवा हे कशातून करायचं, ते कशा किंवा त्यांची चर्चा करते. पण माझं एक बेसिक सांगणं राहील, की NCERT ज्यांना करायचंय कॉम्पिटिटिव्ह त्यांनी NCERT 5th to 12 करा. तुम्हाला कुठल्याही इतर बुकची गरज पडणार नाही. लागलं तर थोडं रेफर करायचं, थोडं गाईडन्स घ्यायचं, पण एवढं सफिशियंट राहील तुम्हाला करायला. आणि जे बेसिक्स जे नंतर जे प्री मेन्सचे जे असतात ते विषय त्याप्रमाणे त्यांचे पण ते टेक्स्ट बुक असतात. त्या टेक्स्ट बुक प्रमाणे आपण तयारी करू शकता. सर फार्माचं जे GK आहे करंट अफेअर्स वगैरे त्याच्याबद्दल थोडंसं विद्यार्थ्यांना म्हणजे ते कुठल्या प्रकारचं असतं किंवा बाकीचे GSचे सब्जेक्ट वाचायची गरज आहे? हिस्ट्री, जिओग्राफी हे पण वाचावे लागतात का? नाही, इकडे आता आपल्याला सिलेबस प्रमाणे बघावं लागेल. आता कारण काय तर थोडंसं त्यांनी सिलेबस काय येईल आपल्याला त्यावर लक्ष ठेवावं लागेल. पण आता हा जो जनरल सिलेबस आहे 2015चा, तर तो फार्मसीचा तर तोच राहील आणि जनरल नॉलेज रिलेटेड टू फार्मास्युटिकल्स यात ऍक्ट दिलेले आहे, मॅक्झिमम ऍक्ट दिलेले आहे, नॅशनल जनरल दिलेलं आहे, त्यात नॅशनल हेल्थ प्रोग्राम दिले आहे, DPCO, NPPA हे खूप महत्वाचा विषय आहे. याच्यावरही क्वेश्चन्स येऊ शकतात. NPPA म्हणजे नॅशनल प्राइसिंग फार्मास्युटिकल प्राइसिंग ऑथॉरिटी जी आहे सेंट्रल गव्हर्नमेंटची, तर त्यानुसार ते प्राइसेस ठरवल्या जातात आपल्या ड्रग्सच्या. तर त्यांच्या संदर्भात किंवा ड्रग प्राइस कंट्रोल ऑर्डर, नार्कोटिक ड्रग्ज आहे, पॉइझन आहे, ह्या संदर्भातले काही जनरल नॉलेज आपल्याला विचारलं जाईल. आणि नंतर जर आपल्याला जेव्हा सिलेबस येईल ऍक्च्युअल त्याच्यात अजून काही जर त्यांनी ऍड केलं तर त्यानुसार आपण तिथे तशी चर्चा करू किंवा तसं त्या प्रकारे आपण लेक्चर घेऊ. नक्की सर, थँक्यू सर. थँक्यू. अजून बोलणार सर? अजून कुठल्या विषयाबद्दल बोलायचं असेल तर सांगा, मग तसं बोलता येईल. आता आपल्याला प्रश्न असतील तर विचारू शकता. एखादा डाऊट असेल किंवा परीक्षा सध्या किती आहेत सगळे कॅन्डिडेट सध्या आता जॉईन टेलिग्रामवर? आता एक 100 कॅन्डिडेट आहेत सर. ओके, चालेल. येस येस. आपले काही प्रश्न असतील तर विचारू शकता. काही डाऊट्स असतील किंवा रिझर्वेशन किंवा कुठलेही काही असतील तर बिनधास्त विचारा. कारण सरांनी आपल्यासाठी खूप व्हॅल्युएबल टाइम काढलाय आणि म्हणजे आज त्यांना संडेला ऍक्च्युली खूप लोड असतो सरांनी सांगितलं, पण तरी सुद्धा आपल्यासाठी वेळ काढलाय. इथून पुढे पण काढतील असं त्यांनी सांगितलंय सरांनी. ते आपल्याला मार्गदर्शन करतील. सरांचं व्ह्यू असं आहे की नॉलेज ट्रान्सफर झालं पाहिजे प्रत्येकामध्ये. तर लवकरात लवकर विचारा, इन शॉर्ट विचारा. बोला जयदीप सर. हा सर. बोला. हॅलो. बोला जयदीप सर. हा बोला, ऐकतोय. हा सर, जे क्वेश्चन पेपर आहेत त्याच्यामध्ये जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन जर आपण जर फॉलो केले, म्हणजे क्वेश्चन पेपर मागचे सॉल्व्ह केले, जर 5 ते 6 क्वेश्चन पेपर जर सॉल्व्ह केले प्रिव्हियस इयरचे इतर स्टेटचे आणि UPSC किंवा MPSCचे पण जे मागचे क्वेश्चन पेपर आहेत, तर त्याने बेनिफिट होईल का सर? हो, 100%. आता बघा कुठलाही एक्झामला पेपर जो सेट करतो, बरोबर आहे, चांगला क्वेश्चन आहे तुमचा.
तर कुठला एक्झामिनर पेपर सेट करतो तर तो पण कुठला रेफरन्स घेतो, मागच्या बुकचा रेफरन्स घेतो, मागचे जे क्वेश्चन्स आले तर त्याचा रेफरन्स घेतो. तर 100% त्याचा फायदा होतो, कारण आपण आता वेगवेगळ्या प्रकारच्या जे वेगवेगळ्या डिग्री करतात मुलं, तर मॅक्झिमम मुलं 95% मुलं ते मागचे क्वेश्चन पेपरच रेफर करतात. तर आपण 100% करायला पाहिजे, कारण त्यांनी काय होतं की आपल्याला कळतं की कुठल्या टॉपिकला किती मार्क्स त्यांनी त्या एक्झामिनरनी सेट केले होते. तर त्याप्रमाणेच पुढे पण होईल. थोडा फरक पडतो, पण त्याप्रमाणे त्यांना इम्पॉर्टन्स दिलं जातं आणि ते क्वेश्चन पेपर 100% मागचे जुने क्वेश्चन पेपर आपल्याला उपयोगात पडतील सगळ्यांनाच. जवळपास सगळ्यांनी तशी तयारी करावी त्याप्रमाणे. आणि जे सेंट्रल सीडीएसयूचे जे आहेत, सीडीएसयूचे पण क्वेश्चन पेपर आणि आपले पण जे क्वेश्चन पेपर आहेत, तर ते क्वेश्चन महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे ते पण सर्वांनी रेफर करावे. त्यांना 100% त्यात चांगला फायदा होईल. थँक्यू सर. हॅलो सर. अजून बोला, कोणाला बोलायचंय? हॅलो. बोला. हॅलो सुनील सर. सर बोला. हा बोला. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग सर, तुमच्या वेळेस जो पेपर झाला होता त्यामध्ये टेक्निकल आणि इतर म्हणजे असं काही पोर्शन ठरलेला होता का? असं म्हणजे टेक्निकलचे किती क्वेश्चन? जवळपास काय असतं की एक 70% 70 to 80% आपलं फार्मावर विचारलं जातं, 20% जनरल विचारलं जातं. आता या मागच्या सिलेबसमध्ये पण जनरल पण त्यांनी फार्माच दिलं होतं. आमच्या वेळेस जनरल थोडं वेगळं होतं. आमच्या वेळेस जे कॉम्पिटेटिव्हचं CSAT होतं, तर CSAT मधले काही क्वेश्चन्स विचारले होते त्यावेळेस. तर त्या प्रकारे विचारलं होतं आमच्या वेळेस. रिजनिंग आणि फार्मास्युटिकलवर जास्त 70% सर ते रिजनिंग मॅथ वगैरे असं त्यावर किती क्वेश्चन आले होते? विचारलं होतं, पण आता आपल्याला एकदा सिलेबस जेव्हा येईल ऍड नंतर परत, तर त्याच्यावर आपण परत चर्चा करू पुढे, है की नाही? ठीक आहे सर. काय थँक्यू सर. हॅलो सर. ओके, वेलकम. हा बोला. सर, आपल्याला जे करंट आहे ते फार्मा रिलेटेड करंट आहे, तर मग ते करंट कशातून करायचे? जे करंट इव्हेंट दिले ते आपल्या सिलेबस मध्ये, ते म्हणजे काही मॅगझिन्स करंट वगैरे इव्हेंट आहेत का जे आता बघा, जसं त्यात करंट इव्हेंट मध्ये टॉपिक दिलेले आहे, DPCO दिलेला आहे, त्यानंतर NPPA दिलेला आहे. तर NPPA चे काय जे आपले सेंट्रल गव्हर्नमेंटकडून जे काही सर्क्युलर्स आलेले आहेत किंवा मग जे न्यूज आलेले आहे आणि आपले जे मॅगझिन्स येतात, बरेचसे मॅगझिन येतात, फार्मा मॅगझिन्स येतात, तर त्यात आपल्याला बरेच मदत होऊन जाईल. नॅशनल हेल्थ प्रोग्राम असतात, तर हेल्थचे जे संदर्भातले जे मॅगझिन आहे त्याच्यातून आपल्याला करता येईल. नार्कोटिक ड्रगच्या संदर्भात म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचे काही जे सर्क्युलर निघाले किंवा मग जे मॅगझिन्स आहेत त्यातून आपल्याला तयारी करता येईल. ओके, थँक्यू सर. सर, एखाद्या मॅगझिनचं म्हणजे काही नाव वगैरे सजेस्ट करू शकता का? नाही, आता बरेचसे मॅगझिन्स येतात, फार्मा बिझनेस येतात, बरेचसे. म्हणजे त्यात काय आपल्याला गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या पॉलिसीज नंतर आपला तुम्हाला जसं सांगितलं मी, एम्प्लॉयमेंट न्यूज आहे, त्यातही आपल्याला पॉलिसी ज्या गव्हर्नमेंटच्या फ्रेम करतात किंवा ड्रगच्या संदर्भात असेल तर त्याच्या संदर्भातले वेगळे मॅगझिनही आहेत. आता फार्माचे बरेचसे कोबीज वगैरे बरेचसे मॅगझिन्स येतात, फार्मा बिझनेस मॅगझिन्स येतात. तर हे आपल्याला रेफर केलं तर त्याचा फायदा होऊ शकतो. आता सध्या कोर आणि सिलेबस आपण अजून चर्चा करू पुढे अजून त्याच्या संदर्भात, जसं टॉपिक राहील त्याप्रमाणे. हो हो हो. कोर सिलेबस. हा बोला. जनरल नॉलेज मध्ये 11 नंबरचा पॉइंट आहे सिलेबस मध्ये. WHO च्या GMP प्रॅक्टिसेस ज्या दिलेल्या आहेत त्यामध्ये एंटिफिकेशन मध्ये काय येतं ते एक्झॅक्टली समजत नाहीये. नाही, हे मला असं वाटतं प्रिंट सर्टिफिकेशन असेल ते. WHO GMP सर्टिफिकेशन. एंटिफिकेशन आहे, मी चेक केलं. एंटिफिकेशन तर ते एक्झॅक्टली काय? कारण WHO GMP म्हणजे काय असतं की WHO GMP जे आपलं जे ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट मध्ये GMP जे दिलेलं आहे, शेड्यूल्स दिलेले आहे ना, शेड्यूल M, आणि WHO जे गाईडलाईन्स दिलेले आहेत GMPच्या संदर्भात, या तुम्ही रेफर करायचे. WHO GMPच्या ज्या गाईडलाईन्स दिलेल्या आहेत आपल्या वेगवेगळ्या मॅन्युफॅक्चरिंग संदर्भातल्या, जसं ॲलोपॅथी संदर्भातले आहेत, कॉस्मेटिक तर यामध्ये येतं, आपल्या BIS मध्ये येते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड.
पण GMP म्हणजे ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट मध्ये तुम्हाला ते दिलेलं असतं. ओके. हो. अजून तो ही एक्झाम बेसिकली निगेटिव्ह मार्किंग असते आणि मेरिट रिलेटेड काही असू शकते. प्रिव्हियस मेरिट्स कसे लागतात काय? जरा तुमचा आवाज आला नाही. तर माझा कोण क्वेश्चन होता? असा राहुल सर होता होते. की या एक्झामचा जो एक्झाम पॅटर्न आहे एक्झॅक्टली तर तिकडे क्वेश्चन्स रिलेटेड काही निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असते का आणि प्रिव्हियसली मेरिट कसे लागायचे काय त्या रिलेटेड थोडीशी मार्किंग असते. निगेटिव्ह प्रत्येक 4 चुकीच्या उत्तरासाठी एक प्रश्नाचे गुण वजा करण्यात येतील. असं त्या आपल्याला जे सिलेबस राहील ना त्यामध्ये दिलं राहील. परत पुढचा जो सिलेबस येईल ना पण निगेटिव्ह मार्किंग आहे. 1/4च असेल शक्यतो. 1/4 सगळ्या जवळचं जे कॉम्पिटिटिव्ह त्यामध्ये 1/4 असते. बोला अपर्णा मॅडम. कुणाला बोलायचं आहे अजून? काही प्रश्न असतील तर विचारा तुम्ही. ते आवाज रिपीट होतोय होतोय सर. आपले ऑडिओ थोडेसे म्यूट करून ठेवा मित्रांनो. ज्याला बोलायचे त्याने ऑन करा. कृष्ण सर बोला. बोला अजून कोणाला बोलायचंय काही डाऊट्स आहेत? हॅलो सर. हा बोला. हॅलो सर. हॅलो. बोला ना बोलत राहा. हा सर म्हणजे ड्रग इन्स्पेक्टर साठी स्पेसिफिक ड्रेस कोड असतो का? ड्रेस कोड. ड्रेस कोड वगैरे काही नाही अजून. नाही ड्रेस कोड नाही अजून महाराष्ट्रात तरी नाही. फूड आपले जे फूड सेक्शन आहेत त्यांना जॅकेट वगैरे आलेले आहेत. आता जे आपले फूड किंग आहेत फूड सेफ्टी ऑफिसर त्यांना जॅकेट वगैरे दिले. म्हणजे FSSAI आहे त्यांनी तर मॉडर्नायझेशन केलं थोडंसं. त्यांचं ट्रेनिंग बरेच चालू आहे. त्यांचं डेव्हलपमेंटही चालू आहे FSSAI. तर फूड इन्स्पेक्टर आहे त्यांना थोडेसे त्यांनी यावेळेस जॅकेट्स वगैरे दिले. त्यात बऱ्याचशा गोष्टी नवीन काही इन्व्हेस्टिगेशनसाठी किंवा जागेवर तपासणीसाठी बऱ्याचशा फूडच्या ज्या टेस्टिंग आहेत त्याच्या संदर्भात काही मशिनरीज काही इन्स्ट्रुमेंट त्यांच्याकडे दिलेले आहेत आणि त्यांना एक जॅकेट दिलेलं आहे. आता ते असा ड्रेस कोड म्हणून असा काही आलेला नाही अजून आपल्या DI साठी तरी नाही आला. सिलेबस रिलेटेड बोला फक्त. अजून काही कुणाचे प्रश्न आहेत? सर. हा बोला. हॅलो. बोला. हा सर केमिस्ट्री वरती काही क्वेश्चन विचारतात का DIच्या एक्झाम? 100% विचारतात कारण आपला मेडिसिनल केमिस्ट्री हे सर्वात महत्वाचा विषय आहे. याच्यावर मॅक्झिमम क्वेश्चन विचारले जातात. सर ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये रिएक्शन नेम रिएक्शन ह्या टाइपचे क्वेश्चन काही नाही एवढं त्या नाही पण त्यातलं जे कॅटलिस्ट असतात किंवा काय असतात या संदर्भातले विचारतात क्वेश्चन. ओके सर थँक्यू. हॅलो सर. हा बोला. आता जे ऍडला स्थगिती आली आहे ती परत ऍड नव्यानं कधी येईल सर? हो नवी येईल कारण आता स्पष्ट आता आपण तर वाचली सूचना आयोगाची त्यात स्पष्ट दिलेलं आहे की त्या तुर्तास त्याला स्थगिती देण्यात आलेली आहे. तर ती नवीन 100% म्हणजे ऍड मला तरी वाटतं येईलच कारण काय त्यात काहीतरी चेंजेस होणारच ना त्यामुळे स्थगिती दिली. ते वयाची अट पण नाही सर त्याच्यामध्ये पण ती चुकीची टाकलेली आहे. त्याच्यानंतर आता काय होईल की ह्याच्यामुळं काय झालं ही स्थगिती हे पहिल्यांदा दिली म्हणजे पहिल्यांदा ऍड काढून स्थगिती पहिली अशा प्रकारे स्थगिती आपल्या पोस्टला पहिल्यांदाच दिली तर ती खूप चांगली गोष्ट झाली कारण काय आता जे काय व्हायचं ते क्लॅरिफाय आत्ताच होईल. नंतर मग आयोग कुठलीच गोष्ट ऐकणार नाही आणि ती मुलांच्या फायद्याची राहील की त्यांनी लवकर अपॉइंटमेंट होतील. नाही तर आता बघितलं की आमचे 2008चे 12ला जॉईन झाले 12चे 16ला असे विद्यार्थी अजून 16चे अजून जॉईन नाही झाले. असं जॉईन व्हायला प्रॉब्लेम येतो. बरोबर. हॅलो फार्म डीच्या विद्यार्थ्यांना पण जाहिरातीमध्ये कुठलंही हे केलेलं नव्हतं सर या. हो ते सर्व विचार करतील त्याच्या संदर्भातलं उलट चांगली गोष्ट झाली ती कारण ते काय की फार्म डी आहे
त्यानंतर एक्सपिरियन्सचे वेगवेगळ्या राज्यांचे वेगवेगळ्या सेंट्रलचे वेगवेगळ्या क्रायटेरिया आहेत. तर ते सगळं लॉ अँड ज्युडिशियरी आता त्यांच्याकडे दिलेलं आहे. तर ते पूर्ण अभ्यास करूनच नंतर मग हे परत ऍड काढतील आणि त्या ऍडला मग नंतर मग चॅलेंज काय करू शकणार नाही कोणी, असं असं पण टाकतील ते काहीतरी. हो 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 आणि ते नको पण व्हायला, कारण काय लोक येणं महत्वाचे आहे. व्हॅकंट पोस्ट भरणं सर्वात महत्वाचं आहे, कारण स्टाफच कमी आहे. तर कसं आहे, मुलांनी नुसतंच जर स्थगिती येत राहिली तर मग पोस्ट भरणार नाही आणि ते डिपार्टमेंटसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी पण चांगलं नाही ते. बरोबर सर. त्याच्यामुळे आपण कोर्टाची पायरी लवकर चढली नाही सर, कारण कोर्टाची जर एकदा स्थगिती दिली तर ती लवकर उठणं अशक्य असतं. म्हणून आपण पॉलिटिकली किंवा मंत्री स्तरावरती आपण बरेच प्रयत्न केले त्यांच्यासाठी, त्या या गोष्टीसाठी, आणि या सगळ्यांचं ही सगळी एकत्र आली म्हणून हा आपण इथपर्यंत पोहोचलो. अजून काही कुणाचे प्रश्न आहेत का सर? बोला. हे रिक्रुटमेंट रोल्स चेंज होण्यासाठी कितका वेळ लागतो, किती वेळ लागू शकतो? लवकर होईल ते. कसं, कारण काय डिपार्टमेंटला पण काय पोस्ट महत्वाचे आहे. एमएडी जे आपलं मंत्रालयातलं डिपार्टमेंट आहे, मेडिकल एज्युकेशन ड्रग डिपार्टमेंट, तर त्यांनी पण मागणी केलेली आहे. आणि सर्वात महत्वाचं काय आहे की पोस्ट कमी आहे, व्हॅकंट आहेत ना, तर वर्किंग करायलाही प्रॉब्लेम होतो. तर ते लवकरात लवकर होईल. अजून कुणाला काही नाव प्रश्न सांगा आहे? प्लीज. तुम्ही जर सांगताना अगोदर नाव सांगा, कुठून ते सांगा, काय करता ते सांगा, नंतर मग बोला. बोला. अजून कुणाचे काही प्रश्न आहेत का? हॅलो सर. बोला सर. इंट्रो द्या सर पहिले तुमचा. हॅलो सर. बोला बोला मंगेश सर बोला. सर नमस्कार सर. नमस्कार सर. मी एक विद्यार्थी म्हणून बोलतो, म्हणजे फार्मसीला एम.फार्म सेकंड इयरला राजश्री शाहू कॉलेज ऑफ बुलढाणा. बरं ठीक आहे, इथेच येतो मी बुलढाणा. हा येऊन भेटा उद्या. नक्की सर, नक्की. तर बोला. मला एक विचारायचं सर, आपण ते प्रश्न कशा पद्धतीनं विचारले जातं फार्मसी रिलेटेड मधलं, त्याच्या अजून त्याच्या थोडंसं रिलेटेड मध्ये समजा करू प्रॅक्टिकल वर्क मधलं त्यात क्वेश्चन असू शकतो का सर? हो, आता बघा क्वेश्चन तुम्हाला ऑप्शनही राहील, ऑप्शन पण राहतील तुम्हाला. आणि तुमच्या संदर्भातलं तुमचं जर बेसिक नॉलेज असेल त्या कुठल्या टॉपिकच्या संदर्भात, तर तुम्हाला काही अवघड जाणार नाही क्वेश्चन सॉल्व्ह करायला. ओके सर. हा ठीक आहे सर, आपण भेटू सर. अजून काही कुणाचे प्रश्न आहेत? हॅलो सर, मी रीना मडावी फ्रॉम नागपूर. मी एम.फार्म सेकंड इयरला आहे इन IIT BHU. तर मला असं विचारायचं होतं की कशा प्रकारे प्री प्लॅनिंग करायला पाहिजे, म्हणजे कुठल्या सब्जेक्टला जास्त फोकस करायला पाहिजे, कारण वेळ कमी असल्यामुळे. वेळ तर अजून आहे तुमच्याकडे, आणि तुम्ही ऑलरेडी एम.फार्मला आहात, तर त्यामुळे तुमचं फर्स्ट इयर टू फायनल झालेलंच आहे सर्व. तर मॅक्झिमम आपल्याला जे विचारलं जातं हे फार्मास्युटिकल्स बद्दल विचारलं जातं. जो बेसिक सिलेबस आहे फर्स्ट इयर टू फायनल, तर असा म्हणजे जे टॉपिक्स दिलेले आहेत, समजा 3 टॉपिक आहेत, तर त्या 3 टॉपिकवर त्याप्रमाणे प्रश्न ते विचारले जातील. तर त्याप्रमाणे तुम्हाला तयारी करावी लागेल. आणि तयारी करताना तुम्हाला सर्वात महत्वाचं एक तुम्हाला सांगतो. आता मी थोडंसं मोटिवेशनल स्पीकर म्हणून पण बोलत असतो. माझं MBA HR पण आहे, DBM MBA HR. B.Pharm नंतर मी DBM केलं, MBA HR केलं, आणि मग प्रोडक्शनमध्ये पण जॉब केला, आणि तिकडे ट्रेनर पण होतो. USFDAचं जे आमचं अप्रुव्हल्स होते आमचे MHRA USFDA, तर तिकडे पण होतो. तर त्यामुळे हा पण एक मोटिवेशन मुलांना करत असतो. तर टाइम मॅनेजमेंट सर्वात जास्त शिकवतो मुलांना मी. तर टाइम मॅनेजमेंट म्हणजे काय की सोपं हे आहे की तुम्ही 24 तासाचं तुमचं जे शेड्यूल आहे 24 तासाचं, ते आवरली तुमचं शेड्यूल तुम्ही लिहून घ्यायचं. तुम्ही म्हणता वेळ कमी आहे, पण तसं काही नाही. तुमचा हार्डली 1-2 महिन्यात, 1-1.5 महिन्यात चांगला अभ्यास 2 महिन्यात चांगला होऊ शकतो. तर 24 तासाचं जर तुम्ही प्लॅनिंग करायचं, तर ते व्यवस्थित तुम्ही करायचं. म्हणजे कसं करायचं, मी एक थोडक्यात उदाहरण सांगतो. समजा रात्री 9 ते 9:15 तुम्ही टाइम टेबल बनवायचा.
9:15 ते 9:30 पर्यंत तुम्ही एक मेडिटेशन करायचं. जे आनापान मेडिटेशन मी विद्यार्थ्यांना मेडिटेशन हे शिकवतो. मी आपल्या बुलढाणा जिल्ह्याच्या विपश्यना ट्रस्टमध्ये पण आहे. जे इगतपुरीचं सब सेंटर आहे. तर मेडिटेशन करायचं. तर 9 ते 9:15 जो संध्याकाळचा वेळ आहे, तर त्यामध्ये तुम्ही पूर्ण 24 तासाचं प्लॅनिंग करायचं. की 9:30 ते 4 पर्यंत तुम्ही झोपणार, 4 ते 5, 5 ते 6, 6 ते 7, 7 ते 8, 8 ते 9 असं रात्री 9 पर्यंत म्हणजे कंप्लीट बघा कोणाला 25 घंटे तर नाही मिळाले, कोणाला 23 नाही मिळाले. सर्वांना ऑल ह्युमन गिंग गेट 24 hours. You have to plan according to 24 hour planning. You have to be prepared for the whole day. आणि तुम्ही प्लॅनिंग असं करायची की आता समजा तुमच्याकडं डेली प्लॅनिंग करायचं, वीकली प्लॅनिंग करायचं, त्यानंतर तुम्ही मंथली प्लॅनिंग करायचं आणि तुम्ही हाफ इयरली प्लॅनिंग करायचं. म्हणजे ह्याच एक्झामसाठी नाही कुठल्याही. आणि आता तुम्ही जसं स्टुडंट आहे, तर स्टुडंटली पण प्लॅनिंग असं करायचं की तुमच्याला 24 तास मिळाले. 24 तासात तुम्हाला अभ्यास किती करायचा, तुम्हाला खेळायचं किती, तुम्हाला म्युझिक किती वेळा ऐकायचं, त्यानंतर तुम्हाला काही क्वेश्चन्स आन्सर. तर तुम्ही डेली तुमची डायरी जी आहे शेड्यूल 24 तासाचं तुम्ही 100% सर्वांनी बनवायलाच पाहिजे. कारण टाईम मॅनेजमेंट हा आमचा MBAचा सर्वात महत्त्वाचा हे होता सिलेबसमधला, की जो टाईम मॅनेजमेंट करेल. आता आपण बघितलं की ज्ञानेश्वर महाराज झाले, शिवाजी महाराज झाले, यांनी टाईम मॅनेजमेंट करून केलं म्हणून आज ते पूर्ण जगभर त्यांचं नॉलेज गेलं. जसं बुद्ध झाले, नंतर महावीर झाले. तर ह्या लोकांनी टाईम मॅनेजमेंट केलं. संत कबीर झाले, यांनी यांच्या आयुष्यात खूप कमी आयुष्य जगले, पण त्यांनी कमी आयुष्यात कमी वेळात पूर्ण जगाला दिलं. तर का दिलं? कारण त्यांनी 24 तास वापरले त्यांचे. तर सर्वांना मी विनंती करतो की तुम्ही एक विपश्यना शिबिर जॉईन करा 10 दिवसाचं. आता विपश्यना सेंटर प्रत्येक जिल्ह्यामध्ये झालेले आहेत. तर जर तुम्ही विपश्यना जॉईन केलं तर तुमच्या अंडरस्टँडिंगमध्ये सगळ्या तुमच्या फिजिओलॉजिकल, तुमचं बायोकेमिकल, तुमच्या आर्थिक, तुमच्या मानसिक सगळ्या याच्यात तुम्हाला फरक पडेल. आणि 100% तुम्ही कुठल्याही क्षेत्रात जर गेले तर 100% यशस्वी व्हाल आणि एक सुखी आनंदी संसारी तुम्ही जीवन जगू शकाल. तर विपश्यना तर तुम्ही 10 डेज तिकडे जाऊन कराच. आणि तुम्हाला आता सेंटरही प्रत्येक जिल्ह्याला 1-2 सेंटर झालेले आहेत. आता तुम्ही नागपूरला राहता, तर नागपूरला जवळपास 3 ते 4 सेंटर विपश्यनेचे झालेले. तर 10 डेजचा एक कोर्स लवकरात लवकर जॉईन करा. आणि तुम्ही तोपर्यंत जाऊ नाही शकले तर तोपर्यंत आनापान नावाचं YouTubeवर मेडिटेशन आहे. गोयंका गुरुजी याचे फाउंडर आहेत आपल्या विपश्यनेचे. म्हणजे फाउंडर तर समजा वेगवेगळ्या गुरु शिष्य परंपरेतून बुद्धांपासून ते चालू आलेले. पण गोयंका गुरुजींनी याचा प्रचार प्रसार भारतात केला आणि पूर्ण जगभर हे पसरलं. आज इगतपुरी हे पूर्ण जगातलं सर्वात मोठं विपश्यना केंद्र आहे आणि इथूनच पूर्ण जगातले सेंटर्स रन होतात, त्यांचे पॉलिसीज ठरतात. तर सर्वांनी करावं आणि आनापान मेडिटेशन तुम्ही करावं. आणि मित्र उपक्रम एक महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणि विपश्यना रिसर्च इन्स्टिट्यूट यांनी चालू केलेला आहे. तर मित्र उपक्रम नावाचा एक ॲप आहे. तुम्ही प्ले स्टोअरला जर गेला तर MITRAUPKRM जर हे ॲप जर टाकलं तर 10 मिनिट्स मेडिटेशन तुम्ही यातून रोज सकाळ संध्याकाळ करू शकता. आणि हे ऑफलाईनही आहे. आणि YouTubeवर जर गेला तर तुम्ही YouTubeवर आनापान मेडिटेशन जर टाकलं तर तुम्ही ते करू शकाल. तर असं तुम्ही टाईम मॅनेजमेंट करून जर अभ्यास केला तर ते काही अवघड नाही जाणार. वेगवेगळे टॉपिक तुमचे होऊन जातील. ठीक आहे. हॅलो सर. थँक्यू सर. हॅलो सर. बोला. हॅलो सर. हा सर, MCQ प्रॅक्टिस करताना म्हणजे क्वेश्चन पेपरची तयारी करताना MCQ प्रॅक्टिस करताना कसं अप्रोच केलं पाहिजे आणि थिअरी म्हणजे रिडिंग, सब्जेक्ट रिडिंग आणि MCQ प्रॅक्टिसला कसं वेटेज दिलं पाहिजे? म्हणजे MCQ प्रॅक्टिस किती महत्वाची म्हणजे ऍज कम्पेअर टू रिडिंग, म्हणजे कन्सेप्ट बरोबर MCQ बघा तुम्ही कधी सॉल्व्ह करू शकणार जेव्हा तुमचं बेसिक जर क्लिअर असेल तर. बघा तुम्हाला एक टॉपिक जर दिलेला आहे, एक टॉपिक जर तुम्हाला थरोली जर चांगला वाटला तर तो कुठलाही क्वेश्चन विचारला तर तुम्ही 100% त्याचं तुम्ही आन्सर करू शकणार. बरोबर. तर तुम्ही बेसिक सिलेबस आहे किंवा बेसिक जे टॉपिक दिलेले ते चांगले वाचा, तुम्ही कुठलाही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकाल. थँक्यू सर. म्हणजे असं म्हणतात सगळ्यांना म्हणजे सांगायचं की प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स आणि सिलेबस आपले खरे 2 गुरु आहेत.
जर तुम्ही प्रिव्हियस क्वेश्चन पेपर बघितले तरच आपण सिलेबस त्या पद्धतीने आपण आधी प्रश्नपत्रिका बघणं खूप महत्वाचं असतं. दररोज प्रश्नपत्रिका बघितल्यानंतर आपला जो अप्रोच असतो स्टडीचा आपला त्या पद्धतीनं डेव्हलप होत जातो आणि ते प्रश्न सोडवल्यानंतर ऑब्विसली प्रॅक्टिस येतेच. पण तो प्रश्न बघितल्यानंतर जी तुम्ही थेअरी वाचता त्यानंतर परत ते प्रॅक्टिस करता तेव्हा ते ग्रास्पिंग पण छान पद्धतीने होते आणि म्हणजे एलिमिनेशन टेक्निक, लॉजिक बिल्डिंग या बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये कव्हर होतात MCQ प्रॅक्टिसमध्ये. म्हणून ते आवश्यक आहे. म्हणजे सिलेबस आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर हेच आपले 2 गुरु आहेत. आणि सर आपल्याला मार्गदर्शन करताय म्हणजे आपलं खूप मोठं भाग्य आहे खरं तर. सरांना मला एक क्वेश्चन विचारायचा आहे ऋषी भाऊ. सरांनी आताच सांगितलं की टाइम मॅनेजमेंट बद्दल. सर तुम्हाला सांगू इच्छितोय, मी योगेश बोलतोय नांदेडवरनं. मी मार्केटिंग फील्ड मध्ये आहे सध्या आणि खूप नमस्कार. विद्यार्थी असे आहेत सध्या जॉबला आहेत. जॉब करून ते हे अभ्यास करू इच्छितात, पण त्याच्यासाठी तुम्ही स्पेशली टाइम मॅनेजमेंटचा सेक्शन घ्यावा. आणि सर मार्केटिंग फील्ड नॉलेजमध्ये काय यूज होईल का सर? आता मार्केटिंगचं जसं तुम्ही म्हटले तर मार्केटिंगला आता जे जे आता सध्याचं जे आपण सध्या जी ऍड आली होती त्याप्रमाणे आता तर कुठला आता एक्सपिरियन्स ग्राह्य धरत नाही. पण आता पुढे काय होईल त्यानंतर आपण बघू. पण तुम्ही म्हणता की की वेळ कसा करायचा किंवा मार्केटिंग किंवा कोणी जॉबला आहे तर त्याप्रमाणे. हे बघा आता मी तुम्हाला माझं शेड्यूल सांगतो की मी 2001 ला फार्मसी पास आउट झालो. त्यानंतर 5-6 महिने मी मार्केटिंग केलं. त्यानंतर मग प्रोडक्शन जॉईन केलं. तर तेव्हापासून मी एक छोटी कंपनी होती. नंतर मग एक इनकेअर फार्मा म्हणून याला होतं औरंगाबादला. नंतर मग FDC जॉईन केली. मी 2012 पर्यंत FDCला होतो. तर मी हे कॉम्पिटिटिव्हचा जो अभ्यास केला हा कुठलाही स्पेशल वेळ देऊन केला नाही. हा माझ्या जॉब बरोबरच केला. कारण मी 7 ते 3 पर्यंत 3:30 पर्यंत कंपनी करायचो. 3:30 ते म्हणजे 4 ते नंतर 7-8 वाजेपर्यंत MBA चे क्लासेस करायचो आणि रात्री कॉम्पिटिटिव्ह करायचो. तर तुम्हाला तो टाइम तुमचा मॅनेज करावा लागेल तुमच्या वेळेप्रमाणे. मी जसं सांगितलं तुम्हाला शेड्यूल सर्वात महत्वाचं की सर्वांनी बनवलं गेलंच पाहिजे. कारण हे टाइम मॅनेजमेंट हा खूप मोठा टॉपिक आहे. आपण त्याच्यावर सविस्तर एक वेगळं लेक्चर घेऊ टाइम मॅनेजमेंटवर जनरल. तर त्याच्यावर आपण चर्चा करू परत. सर डेफिनेटली सर, प्लीज सर. ओके. येस सर, थँक्यू. सर्वांचे प्रश्न संपले असतील सर कदाचित कारण अजून एक प्रश्न. हॅलो सर. हा एक प्रश्न विचारत होता की कट ऑफचं थोडी आयडिया द्या ना. कट ऑफ बद्दल थोडी आयडिया म्हणजे कसं लागतं कट ऑफ म्हणजे काय असतं की आता जेव्हा त्या वर्षीचा जो जास्त म्हणजे हायेस्ट स्कोरर जो असेल त्याप्रमाणे तो कट ऑफ निघेल. आता ते आपल्याला सांगता येणार नाही आता आतापासून. पण जो म्हणजे ज्याला हायेस्ट स्कोर असेल त्या एक्झाम मध्ये त्यानंतर ते कट ऑफ ठरवल्या जाईल त्या याचा. बरोबर. कारण 15-16 जयदीप सर 15-16चा कट ऑफ आणि आताच्या कट ऑफ मध्ये फरक पडेल. कारण आता त्यावेळेस फक्त एक्सपिरियन्स वाले मुलं होते. आता जर समजा आता बघा आम्ही जेव्हा एक्झाम दिली ना त्यावेळेस 8 ते 10,000 कॅन्डिडेट होते. तर त्यातून आम्ही इंटरव्ह्यूला 400 निवडला गेलो होतो. 400तले आम्ही 96 जवळपास जॉईन झालो. समजा जॉईन नाही झालो समजा 70-80 झाले पण 96 पोस्ट होते आमच्या. तर त्याप्रमाणे त्यांनी कॅल्क्युलेट केलं होतं. तर त्या पोस्टनुसार कट ऑफ ठरतो. कट ऑफचं प्रेडिक्शन पेपरच्या आधीच करणं अजून जाहिराती पण नाही आली ते योग्य नाही ठीक आहे. पण ठीक आहे. पण जो पर्सेंटाईल जास्त राहील ज्याचा पर्सेंटेज जास्त राहील तो हायेस्ट टॉपर म्हणून नंतर मग त्याच्याप्रमाणे मग तो कट ऑफ काढला जातो. हा ओके थँक्यू सर. आणि हा कुठल्याही एक्झाम साठी ऍप्लिकेबल आहे. तो UPSC असो की MPSC हो हे ह्या प्रकारेच कॅल्क्युलेट केलं जातं. किंवा नीट असो JEE असो कुठल्याही एक्झाम असो. हॅलो सर. हा बोला. सर माझा एक क्वेश्चन आहे. आता जे सिलेबस आहे आपण अभ्यास करताना सिलेबस थ्रू जायला पाहिजे का असं कोणताही स्पेसिफिक टॉपिक घेऊन त्याच्या कन्सेप्ट रिलेटेड असा अभ्यास करावा असं? नाही सिलेबस मधला टॉपिक घ्यायचा. जो टॉपिक असेल त्या टॉपिकचं जे आपल्याला टेक्स्ट बुक आहे त्याप्रमाणे किंवा बुक आहे त्याप्रमाणे आपली तयारी करायची त्याची. बरोबर. ओके. हो बोला.
बोला ना मंगेश. सर अ, काय स्टँडर्ड बुक रेफरन्स नुसार करायचं कोणते असे बुक वेगवेगळे सर पण नाही कशा बघा, आता बुक पद्धतीने बद्दल सर आपण बुक वाचायचं? आपण परत चर्चा करू. पण तुम्हाला जे बेसिक बुक आहेत आपले फार्मसीचे, आता जसं ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट आहे, तो ऍक्ट तर सर्वांसाठी सारखाच आहे, तो काही बदलणार नाही. तर त्या ऍक्टचा वाचला तर तुम्हाला त्यातून हे होऊन जाईल बरंचसं. आणि बाकीचे जे सिलेबस जे आहे, जसं फिजिओलॉजी आहे, तर ते तर काही चेंज होणार नाही. तो जे ऑर्गन्स आहेत किंवा काय जे फिजिओलॉजी असते किंवा मग टॉक्सिकोलॉजी असते, कोलॉजी, इंडिकेशन एखाद्या ड्रगचं इंडिकेशन असते, तर ते काही चेंज नाही होणार. ते कुठलेही जर गेलं तर तुम्हाला तेच मिळणार. म्हणजे 2015-16चा जो सिलेबस होता तो टॉपिक वाईज आता रीड करणं महत्वाचं आहे. त्यानंतर आपण हळूहळू टप्प्याटप्प्यानं सर्वात ब्रेकडाऊन करू. महत्वाचं माझं एक सांगणं राहील सगळ्यांना, की सिलेबस तुम्ही 10 वेळेस राईट करा, लिहून काढा पूर्ण सिलेबस. तो तुमच्या सिलेबस डोक्यात गेला ना, नंतर मग तुम्हाला सोपं जाईल कुठलाही टॉपिक करायला. आणि प्रॅक्टिकल अप्रोच ठेवून आपल्याला तो सिलेबस वाचायचा. म्हणजे वाचायचं म्हणून वाचायचा किंवा मग फक्त एक रीडिंग करायचं म्हणून नाही करायचं. तो एक शब्द त्यातून आपल्याला म्हणजे आकलन करून घ्यायचं, म्हणजे जेणेकरून आपल्याला फायदा होईल त्याचा. आता माझंही तुम्हाला सांगतो, मी अशी काही विशेष तयारी नव्हती केली, पण माझा फर्स्ट इयर टू फायनल इयर जो अभ्यास होता, कारण आता माझं मराठी मीडियम होतं 10 पर्यंत, पण त्यामुळं मी काय एकूण एक शब्दाचा मराठी सुद्धा अर्थ लिहून माझ्या काही बुक्सवर ठेवला होता. म्हणजे प्रत्येक टॉपिक फर्स्ट इयर टू फायनल इयर मी व्यवस्थित तो समजून केला होता, म्हणून मला त्याचा चांगला फायदा आला. आणि सायमल्टेनियसली मी स्पर्धा परीक्षा करायचो, एमपीएससी, युपीएससी, त्याचा पण मला फायदा झाला समजा. करेक्ट सर. आय होप सगळ्यांचे प्रश्न संपले असतील. तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही डिस्कशन याच्यामध्ये टाका. आपण नेक्स्ट सेशनला परत सरांचं लेक्चर कंडक्ट करू, एखादा वेगळा स्पेसिफिक टॉपिक घेऊन. आता खूप वेळ झालेला आहे. सगळ्यांचे प्रश्न, काही प्रश्न आहे का अजून कुणाचा, एखादा महत्वाचा विसरलेला असेल तर कळवा. आय होप सर्वांचे प्रश्न संपले असेल गृहीत धरून आपल्याला श्री सन्माननीय गजानन गिरके सरांनी आपल्याला खूप छान, एकदम सुटसुटीत, एकदम फ्रीली डिस्कशन केलंय आपल्यासोबत. आणि त्या ड्रग इन्स्पेक्टर पदाची आपल्याला कशी माहिती नव्हती, जवळपास फक्त आपल्याला एक 30-40% माहिती होती. सर तुम्ही ते सर्व माहिती आम्हाला सांगितली आणि वी सॅल्यूट यू सर, की तुम्ही कोविड-19 काळामध्ये खूप छान म्हणजे जनतेची सेवा केली. आम्हाला तुम्ही सांगत असताना केलं, आमच्या सगळ्या एफडीएनी केलं, सगळे इव्हन क्लरिकल स्टाफ, शिपायापासून ते सगळे ड्रग इन्स्पेक्टर, असिस्टंट कमिशनर, जॉईंट कमिशनर, आमचे कमिशनर साहेब, सगळ्यांनी, इव्हन स्टाफच्या लोकांनी पण तेवढीच मदत सगळ्यांना केली, सगळ्यांनी आम्हाला केली. येस येस येस. आणि ते म्हणजे खूप म्हणजे तो काळ खूप होता. पूर्ण एफडीए आणि फार्मासिस्ट पण खूप अहोरात्र झटत होते त्या प्रत्येक आता शासकीय आम्ही फार्मासिस्ट. बघितलं की फार्मास्युटिकल कंपन्या सुद्धा चालू होत्या, आपल्या बाकीच्या फार्मा इंडस्ट्रीज बंद होत्या, पण फार्मास्युटिकल कंपन्या डबल टिबल शिफ्ट चालू होत्या. तर सगळे फार्मसिस्ट म्हणजे सगळे, इव्हन ड्रग इन्स्पेक्टर असो, गव्हर्नमेंट असो किंवा प्रायव्हेट असो, सगळे फार्मासिस्ट आहेत. तर फार्मासिस्ट लोकांनी खूप चांगलं काम केलं. फार्मासिस्टचे जे आता प्लॅटफॉर्म बनला, तो आपण असंच चालू ठेवा. चांगले टॉपिक्स करत जा, त्यात डिस्कशन करत जा, तुमच्या भविष्याच्या त्याच्यावर चर्चा करत जा. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचं नॉलेज शेअर करत जा. तुमचे वेगवेगळ्या प्रकारचे R&Dचे लोक आहेत, त्यांचे पण आपण याच्यावर लेक्चर कंडक्ट करू शकतो. वेगवेगळ्या माध्यमातून आपण अशी चर्चा करून आपण एकमेकांशी बोलून एकमेकाची उन्नती करणं, शेवटी हे आपलं एकमेकाचं काम असतं. तर एकमेकांची प्रगतीला आपण एकमेक बांधील आहोत. तर अशा करून, कारण आपण भारताचे सगळे नागरिक आहोत. काही आपले UPSC होऊन आता बरेचसे IAS पण बरेचसे आपले फार्मा ग्रॅज्युएट झालेले आहेत. तर अशा आपल्याला भरपूर संधी आहेत. आपण त्याच्यावरही जनरल UPSC वर पण, MPSC वर पण आपण लेक्चर घेत जाऊ पुढे, जेणेकरून विद्यार्थ्यांना फायदा होईल. येस येस येस. थँक यू व्हेरी मच सर फॉर गिव्हिंग युअर व्हॅल्युएबल टाइम. आपण हा सेशन थांबूया का? सर्वांच्या संमतीने थांबवतोय. कुणाचे प्रश्न नसतील आणि ज्यांचे असतील त्यांनी, आता मी हा रेकॉर्डेड व्हिडिओ आहे तो आपण चॅनलला टाकूया, वाटलं तर युट्यूबला पण टाकू फार्मा सोल्युशनच्या. आणि सर आपल्याला इथून पुढे पण मार्गदर्शन करत राहणार आहे.
आम्ही सर्वांचे माझे सर सर्वांकडून आपले खूप खूप आभार सर. थँक्यू व्हेरी मच सर. ओके सर्वांना शुभेच्छा. येस. थँक्यू ऑल ऑफ यू फॉर प्रेझेन्स. पुढच्या वेळेस आपली सगळी पोरं लागली पाहिजे. 87चे 87 DA आपल्या ग्रुपमधले झाले पाहिजे यासाठी माझा प्रयत्न आहे. म्हणून आपण सरांना फक्त म्हटलं की सर आपल्याला पोरांसाठी काहीतरी मार्गदर्शन लेक्चर ठेवायचे. सर लगेच तयार झाले आणि एक खरंच खूप छान सेशन झाला. प्रत्येकाला प्रत्येक गोष्टीच्या प्रत्येकाच्या अँगलने अभ्यासाच्या बद्दल सगळी माहिती मिळाली. थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू. हा सेशन इथे संपला असं जाहीर करतो. थँक्यू सर. सर तुम्ही लिव्ह करू शकता सगळेजण आता, काही अडचण नाही. थँक्यू सर.